नमस्कार, द पीपल न्यूज टीव्हीच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। 2024च्या लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे। निवडणुकीचा हा शंखनादही संपूर्ण देशामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंजणार आहे। अशातच आपला अमरावती लोकसभा मतदारसंघही नेहमीच 5 वर्ष झाली चर्चेत राहिलेला आहे। आता हे काँग्रेसच्या तिकीटवर विद्यमान आमदार दर्यापूर अंजनगावचे बळवंतभाऊ वानखडे यांची अधिकृत घोषणा झालेली आहे। भारतीय जनता पक्षाकडून विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्या नावाची घोषणा झाली आहे। तसेच वंचित बहुजन आघाडीकडून प्राजक्ता पिल्लेवान या व्यक्तीची निवड झालेली आहे। प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांच्या पक्षामध्ये दिनेश भोप यांनी नुकताच प्रवेश घेतलेला आहे। एकंदरीत अमरावती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जी आहे ती खूप रंजक होणार आहे। अशातच आज आपण आलेलो आहोत अमरावती जिल्ह्यामधील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कापूसतळणी या गावामध्ये। या गावातील नागरिकांना कसा खासदार हवा आहे प्रत्यक्षात या गावातील नागरिकांच्या शब्दामधूनच आपण जाणण्याचा प्रयत्न करूया। चला सुरुवात करूया अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या कौलचा ग्राउंड रिपोर्ट। लोकसभेचं काय वाटतंय, कसा खासदार पाहिजे? मतदान वगैरे करत असता? आता मतदान तर प्रत्येक जणच करते, पटलं का नाही? बिलकुल। आणि कोणता नेता फक्त यावेळेस दिसते, मग 5 वर्ष विसरून जाते। बिलकुल दिसते का? खरी का खोटी? खरं आहे। मग ही जनतेच्या भरोशावर कोणता नेता पाहिजे, चांगला पाहिजे का हे पाहिजे। सरपंच असो की उपसरपंच असो, 5 वर्ष फक्त तितक्या दारात दिसते, 5 वर्ष मग दिसत नाही। हरपला तो, त्याच्या घरी गेले पहिले, आता कधी घरी गेले आहेत ना भाऊ, आणि निवडून आल्यावर म्हणते नाही मग नाही। काय जनप्रतिनिधी लोकप्रतिनिधी मतदारांच्या जे मुद्दे असतात त्याच्यावर खरे उतरत नाही उतरत। आश्वासन देतात, अच्छे दिन लावूंगा तो बुरा दिन लाते। बेरोजगारी वाढली, नोकऱ्या नाहीत, कलेक्टरचे अभ्यास करणारे पोरं आज फुलं विकून राहिले। लॉकडाऊन मध्ये लॉकडाऊन मध्ये 3 वर्ष नोकऱ्या गेल्या ना। अशी सरकार असते काय? लुटमारू सरकार। काय वाटते मग यावेळेस कसा खासदार पाहिजे? आपल्या खासदार आपल्या गरीबाला सुनणारा पाहिजे। बळवंत वानखडे चलते आपल्याला, आमचाच माणूस असला तरी सांगतो मी, पण माणूस गरिबीतून पुढे आलेला आहे आणि गरीबाला घेऊन चालणार आहे। वंचित बहुजन आघाडीचे जे आघाडी सांग वांदाच नाही, एक नंबर सर्व प्रकारचे बाळासाहेबाचं रक्त आहे, बाळासाहेबांचे रक्ताचे आहेत। त्यांचा एक उमेदवार उभा आहे प्राजक्ता पिल्लेवान म्हणून, ओळख पाहिला आहे। काय वाटते दोन पैकी कोणाचं वजन वाटते जास्त? सध्या तर यावर्षी वंचितचं वाटते बा। वंचितचं आहे बिलकुल बिलकुल। फक्त हे विकास आघाडी गद्दारपणा करून राहिली, सीटा देऊन राहिली नाहीत। तिकडे राऊत साहेब म्हणतात आम्ही आश्वासन देतो, काल तर पेपर चालला बाळासाहेबाचा खंजीर ठोकला म्हणून पाठीत, आजचे पेपरले आहे। काय वाटते खरंच खंजीर खुपसला आहे? खूपच 100% दलितावर आजही अत्याचार होत आहे, होऊन आला। यावेळेस प्रकाशजी आंबेडकर जे आहेत त्याला विरोधकांना जे सत्ताधारी आहेत, भारतीय जनता पार्टी असेल किंवा त्याच्या मित्र पक्ष असतील, भारतीय जनता पार्टीच आहे, त्यांना तोंड देऊ शकतात व्यवस्थित। बिलकुल बिलकुल बिलकुल। हर पक्षात फूट पाडली नाही ना। काँग्रेसने फोडला, राष्ट्रवादी फोडली, शिवसेना फोडून टाकली, याला जबाबदार भाजपच आहे। काय वाटते मग प्रामुख्यानं जे नेतृत्व करावं आपल्या विरोधी पक्षाचं प्रकाशजी आंबेडकर यांनी करायला पाहिजे? बिलकुल 100%। तुमचा कौल आहे यावेळेस वंचित? बिलकुल बिलकुल, आम्ही वंचितचे जाऊन 100% सांगतो। खूप खूप धन्यवाद। काय म्हणते आबा? मतदान आहे आता 26 एप्रिल रोजी अमरावती लोकसभा मतदारसंघाचं। काय वाटते कसा खासदार पाहिजे? खासदार आपल्याला असा पाहिजे, काम करणारा पाहिजे आणि विकास करायला पाहिजे, असाच खासदार पाहिजे। काय वाटतं कोण आहे? सांगतो तुम्हाला, मागच्या बारीनं रवनीत राणाले मामिडी आणि बौद्ध यानं वोटिंग मारलं म्हणून ते निवडून आली। शरद पवार साहेबांना ही सीट तिच्यासाठी सोडली होती। मग तिचं जे आहे, तिचा मालक जो आहे हे आमदार आहे रवी राणा। मग आपलं जे वोटिंग भरपूर आहे याच्या मग नाही, ते पैशाच्या बलावर फक्त हे करते, पण ते यंदा तिला येणं म्हणजे येणं नाही। त्यावेळेस पाडसान ते 100%, 99 100%। काँग्रेसची तिकीट उभी आहे, वंचित बहुजन आघाडीची तिकीट उभी आहे, हसत ना प्रहार जनशक्ती पक्ष उभे झाले। 100% तिले पडणं म्हणजे पडणं आहे। काय वाटतं शरद पवार साहेबांना तिले म्हणून ते निवडून आली। काय वाटते कोण येऊ शकते मग याच्यात? आता काल टायमार बोल लक्ष मोबाईल हे आहेत, मोबाईलवर संबंध होते। पहिले लोक झाकटीत उठत एकमेकाला हे करत, घराकडे जावं लागे तर मोबाईल कोणाला वोट मारा हे मारा, पण तिला 100% पडलं म्हणजे पडलं आहे। हा, कोण येते मग? बिनबुडाचा गळवा आहे ते बिनबुडाचा गळवा आहे। शरद पवारजी पुण्य आहे, ही जागा सोडली होती। मग आता कोण येणार असं वाटते?
आता येणारा जे आहे हा. आम्ही प्रकाश आंबेडकरचे माणसं आहोत. वंचित बहुजन आघाडी हो 100% यावेळेस खासदार बनवाल त्यांना प्राजक्ता पिल्लेवान. नाही येऊ का नाही हो हे शेवटी जनतेच्या इकडे हा. आहे भाऊसाहेब. पण तुमचा कौल आहे यावेळेस तिकडे, तुमचा कौल आहे यावेळेस हा प्राजक्ता पिल्लेवान वंचित बहुजन आघाडी. हा खूप खूप धन्यवाद. काय म्हणते दादा? मी काहीच नाही बोलू तुम्ही शकत. काहीच नाही बोलू शकत? नाही, नाही. का नाही बोलू शकत? नाही मी बोलू शकत नाही. मतदान करत नसता? मतदान करतो. मतदान करता? मतदान करतो मी बोलू शकत नाही. कौल नाही सांगत. 10 वर्ष झाले देशाचे पंतप्रधान मोदी. मी ते काहीच नाही बोलू शकत. खूप धन्यवाद. या इकडे काका. काय म्हणता? काय बोलायचं. काय पाणी पडलं? अवकाळी पाणी पडलं का? पाणी पडलं काय पाणी शेतकऱ्याला पडून राहिलं? काय म्हणते? शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान होणार आहे. शेतकऱ्याचं हिताचं सरकार नाही आहे. हा, हा. शेतकऱ्याच्या हिताचं सरकार नाही आहे. नाही आहे कारण की बस हे लोभ देतात. हा, हा. हा हा. त्याचा लोभीपणा सर्वांच्या लक्षात आला, शेतकऱ्याच्या लक्षात आला. हा. मग काय सर्व म्हणता शेतकऱ्याचे कापूस कमी भावात विकले गेले. आता ऐन याच्या वेळेस ते लोभ देऊन राहिले. आम्ही हे करू, आम्ही भाव वाढवू. मग काय वाटतंय? काय बदल काय करसाल आता यावेळेस? यावेळेस फेरबदल झाला पाहिजे. काय वाटतंय देशात नवीन सरकार आलं पाहिजे? पंतप्रधान कोण बनला पाहिजे वाटतं? स्थानिक आमदार आम्हाला स्थानिक खासदार पाहिजे. स्थानिक लेवलचा आणि जो शेतकऱ्याच्या मजुराच्या हिताचा आम्हाला काय वाटतं? हे तर सांगू शकत नाही पण सरकार हे मोदीचं नसावं. मोदीचं नसावं, बाकी दुसरं कोणी बाकी हा कोणाचं असं वाटतंय? मला तर वाटतं एक तर त्यामध्ये दलित समाजाचा पंतप्रधान असावा. दलित समाजाचा पंतप्रधान असावा. हा हा. जो सर्वाला घेऊन बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे, म्हणजे सर्व बहुजनाचं हित पाहणारा. सर्वांचं हित पाहणारा पाहिजे. खूप खूप धन्यवाद. या इकडे. काय बोलते? काय नाही, तुम्ही सांगा. मजेत आहे? म्हणजे आनंद आहे वाड्यात. हा. 24 तारखेला मतदान आहे एप्रिल महिन्यात. काय वाटतं कसा खासदार पाहिजे अमरावतीसाठी? चांगला पाहिजे, काम करणारा पाहिजे. कोण करते कामं? काम आता निवडून आल्यावरच माहित पडेल. पहिले निवडून द्यावं लागते, त्याला समजते. मग आता कसं काय आपण समजू. पहिले निवडा लागते ना आपल्याला. पहिले पोरगी पाहा लागते. पाहू ना मग पोरगी लागते. पाहू ना मग आपण पोरगी. कोणती पाहिली? पाहिली ना प्राजक्ता. हा, प्राजक्ता पाहिले. चांगला आहे उमेदवार. चांगला उमेदवार आहे. चांगला उमेदवार आहे. सुशिक्षित आहेत. सुशिक्षित आहेत. यावेळेस कौल आहे. गरीबातून आहे. गरीबातून आहे. गरीबातून आहे. हा देऊ मत्तीले मारू. यावेळेस आहे तुमचा कौल तिकडे. हो. खूप खूप धन्यवाद. काय म्हणते कसा खासदार पाहिजे अमरावतीसाठी? प्रकाश आंबेडकर. प्रकाशजी आंबेडकर पाहिजेत. म्हणजे प्राजक्ता पिल्लेवान पाहिजे. प्राजक्ता पिल्लेवान उमेदवार आहेत त्या वंचित बहुजन आघाडीच्या. चालतं आपलं वोटिंग तिकडे राहील ना. तिकडेच आहे. पण मग इकडे जे खासदारसाठी उभे आहेत तर काँग्रेसवाले त्यांचं नाही. वळंदवांकडे नाही, वंचित बहुजन. खूप खूप धन्यवाद. बोलत ना. काय म्हणते दादा? कामात आहे काय? हो कामात आहे. कायच्या कामात आहे बाबा? या रिकाम्या कामात. आता मतदान आहे 24 तारखेला एप्रिल महिन्यात. बरं. काय वाटतंय कोणाची हवा आहे वाटते? हो का सगळ्याची आम्ही. कोणाची हवा आहे? काय वाटते कोणाची हवा बनवतात? तुम्हाला कोणाची पाहिजे? मला कोणाची नाही पाहिजे. हे न्यूज चॅनल आहे, तुमची माहिती पोहोचते तिकडे वरपर्यंत. हा. सांगा. मी पाटील सांगतात ना आमचे कोणाची हवा काय नाही. आपलं इलेक्शन आहे, डोकसं नाही डोकसं नाही. नाही. मतदानही करत नसता. मतदान करतो. पॉलिटिक्स आय एम अ पॉलिटिक्स नोट ते तिकडे पायात बघा. ते पॉलिटिक्स मध्ये इंटरेस्ट पण काही मुद्दे तो असतात जसं आपण ठरवतो. काही मुद्दे नाही. कोणी निवडून आला तर कोणीच काही करत नाही. काहीच नाही करत. हा. खूप धन्यवाद. काय म्हणते पाटील साहेब? बहिणी बा कसा खासदार पाहिजे? खासदार आम्हाला शेतकऱ्याबद्दल प्रश्न उचलणारा पाहिजे. काय वाटते आता? आता आम्ही कामात आहे दिनेश भाऊ. काय वाटते? ते तर काही मेंबर काही नव्हते, सदस्य नव्हते सर. नाही पण सामाजिक कार्य आहेत ना. सामाजिक कार्यकर्ता आहे. खूप ते बनले पाहिजेत खासदार. बिलकुल 100%. शेतकऱ्याबद्दल प्रश्न उचलले त्यानं. कुठं म्हणजे विधानसभेत उचलले की विधानसभेत कामच नाही ना. जिल्ह्यावर उचलले ना. जिल्ह्यावर उचलले. हा. मग काय यावेळेस आहे दिनेश भाऊ खासदार बनतात. प्रार. हा 100%. बच्चूच्या पार्टीतून. हा बच्चू भाऊच्या पार्टी. या खासदार आहेत सध्या नवनीत राणा हो ना. फाईट मध्ये, बळवंत भाऊ वानकडे फाईट मध्ये, फाईट मध्ये आघाडी आहे फाईट मध्ये. हो. काय वाटते कितीपर्यंत मतदान भेटेल दिली? मतदान आता तसं पाहिलेले अडसूळ जे आहेत हा ते पुरा पाठिंबा अडसूळचा यांना मिळते जाहीरपणे. 100%. ते तर महायुतीचा भाग आहे. चालते ना. फक्त नवनीत राणाला पाळायचा आहे. नवनीत राणा पाळायचा आहे. किती जण लागले नवनीत राणाच्या मागाच्या? तिघ जण आहेत. तिघ जण. भारतीय जनता पार्टी आहे का त्यातली काही? नाही. त्याच्या पक्षातले आहेत का काही पाळणार? नाही पाळणार. त्याच्यातले नाही आहेत. बीजेपी मध्ये नाही पाळत ते नाही.
बीजेपीचा इथं विरोध आहे म्हणते कोणाले अमरावती नवनीत राणाले नाही नाही काय बीजेपीचा विरोध नाही आहे नाही काय नाही. जे आपले स्थानिक आहेत प्रतिनिधी कोणाचा विरोध भारतीय मोठे पाटील काय प्रवीण पाटील नाही 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 काय नाही नाही मग तुमचा कौल यावेळेस तिकडेच आहे 100% दिनेश भाऊ. हा, काय म्हणते ताई काय बोला काय महिलाचे प्रश्न काय कसं मतदान करत असता काय भेटलं पाहिजे म्हणजे मतदान करत असता काय झालं आपले काय करत असता तुम्ही कोणत्या मुद्द्यावर मतदान करत असता काय कार्यक्रम आम्हाला मदत जो करीन ते मतदान 50% एसटी मोफत झाली आहे तुम्हाला महिलांना हा काय वाटते आता मतदानच्या वक्ती कुकडे वेळेवर पैसा सध्या काही ठरवलेलं नाहीये काही सरकारी योजना पोहोचल्या तुमच्यापर्यंत काहीच नाही एक नाही गॅस, घरकुल गॅस नाही भेटला आणि काहीच नाही वावर सगळं आहे का कागद घरी वापर झाले आपल्या? वावर नाही आहे वावर नाही आहे मग कोणत्या योजनेचा लाभ मिळालेला नाही काहीच नाही भेटलो त्यासाठी अर्ज वगैरे केलते कधी गेले हा सारेच कागद वापर झाले सगळे गॅस कागद नाही वापस झाले भेटलो कोण आले काऊन आले आता आम्हाला माहित आहे काय तुम्हाला माहित नाही यावेळेस मतदान करणार आहे की बहिष्कार आहे मग मतदानावर नाही मतदान तर मलाच लागते मतदान काय करणारच आहे हा. पण वेळेवर ठरवशील उमेदवार कोणता धन्यवाद काय कोकणात भजन आहे काय भोजन नाही भोजन आहे भोजन नाही गाव आहे आपलं ते गाव आहे हो काय म्हणते कसा खासदार पाहिजे अमरावतीसाठी खासदार चांगला पाहिजे आपला चांगला तर सगळेच आहे हा? आता नाव नक्की नाही निश्चित करू शकत सध्या काही नाव नाही आहे नक्की नाही. काय वाटते 10 वर्षाचा कार्यकाळ आहे मोदीचा कसा वाटते मोदीचा चांगला आहे ना चांगला आहे हो पद्धतशीर आहे एकदम खासदार आहे नवनीत राणा हो काय वाटते बरं आहे ना चांगला आहे बरं ना. आहे हो यावेळेस डबल उभे राहिले ते हो डबल उभे आहेत ना मग ठीक आहे ना सहकार्य करून ना सहकार्य करतात हो बाजू ओके. पक्क्यात खूप खूप धन्यवाद या इकडे काय म्हणता माझं असं मत आहे की हे जे आधी जे बॉयलेट पेपरची प्रक्रिया होती कोणाची बॉयलेट पेपरची मतदानाची प्रक्रिया जी ती जुनी, EVM. हा, तेच बरोबर होती. आता सध्या मशीना सगळ्या मोदीनं खराब करून टाकल्या. कोणत्याही पक्षाला वोट केलं ते मोदीले आणि निर्वाचन आयोग त्या ताब्यात आहे, मीडिया त्या ताब्यात आहे, म्हणून तोच वर्चस्व गाजून राहिला. तर माझं असं मत आहे उमेदवार मिजरे नशील पण मतदार म्हणून सांगून आलो की जे मदत प्रक्रिया जी होती बॉयलेट पेपरची तेच चालू करण्यात यावी असं आमचं मत आहे. असं तुमचं मत आहे. हो. हे जे ईव्हीएम आहे सामान्य नागरिकांच्या मोदीनं भ्रष्टाचार करून टाकला. कोणती बटन दाबा, पंजाली दाबा की मोदी, शिवसेना दाबा मोदी. सामान्य नागरिकाचं मत आहे की कुठेतरी बॅलेट पेपर आपल्या या ज्या लोकसभेच्या निवडणुका आहे निर्वाचन करू शकते, व्हायला पाहिजे. निर्वाचन करू शकते, प्रश्नच नाही. निर्वाचन आयोग करू शकते. बिलकुल तुमची मागणी आहे अशी. बिलकुल प्रश्नच नाही. खूप खूप धन्यवाद. एका वोटिंगला महत्व आहे. बिलकुल बिलकुल या बस तुम्ही फक्त थोडं जवळ येत जा. ते फुटेज नाही कामाची लई नाही. कामाची लाईन आहे. लागली का कामाची लाईन? 26 तारखेला मतदान आहे एप्रिल महिन्यात. हो कोणाची लाईन लावता? लाईन आता ते अजून सांगू नाही शकत. सध्या नाही सांगत. नाही ठरवलंच नाही अजून. नाही काहून? नाही तसा मी भाजपचा शाखा प्रमुख आहो हा मग पण ते अजून सध्या पाहिजे नाही ना. भाजपचा शाखा प्रमुख असल्यानंतर अजून काही ठरवलं नाही. हो ना, तर मग ठरवलं तर सगळं आहे पण सध्यापासून सांगून काय करू. सध्या नाही नक्की. उघड नाही करसान सध्या कार्यकर्ते आहे पण काय वाटतंय कसा खासदार माझं पाहिजे? म्हणणं काय, कसा खासदार पाहिजे? जो शेतकऱ्याचं काम करीन, हा नापिकी जे आहे कर्जमाफी करेन शेतकऱ्याला, तो आपला काम ते विधानसभेच्या अगोदर होऊ शकते कर्जमाफी. सध्या नंतर काही guarantee नंतर नाही. समजा ज्याने आश्वासन दिलं आपल्याला कर्जमाफ करू बा, काय वाटते कोण आश्वासन देईन? आता 2 दिन तर पाहू. होईन पण अरे वा आश्वासन देईन. कोण ना कोण दिन 2 दिन तर आपल्याकडे हा जो शेतकऱ्याला पाहिजे हा तो आपला काय सरकार. वाटते आतापर्यंत जितक्यादा मतदान केलेलं आहे कोण पाहून राहिलं शेतकऱ्याला? सध्या तर या 5 वर्षात मोदी सरकारनं पाहिलं पाहिलं हो. हा काय पाहिलं कसं पाहिलं? ते शेतकऱ्याचे नापिकीचे पैसे, हा पीक विमा झाला हा. आणि ते PM किसानचे हा आणि आपलं नमो शेतकरी. हो, शेतकरी. हा. हा, योजना पोहोचून राहिल्या हो. बघा सामान्य पोहोचून राहिल्या, नागरिकांपर्यंत. हो. तुमचा कौल आहे यावेळेस तिकडे. हो. आणि सांगा काय म्हणता? बस आम्ही बहुजन महासंघाचे माणसं, वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकर दुसरं आम्हाला काही दिसत नाही. यावेळेस बनवून दिले म्हणजे खासदार. यावर्षी बनवतोच आम्ही. हा. प्राजक्ता पिल्लेवाल. हा प्राजक्ता पिल्लेवाल. पिल्लेवान असो कोणतंही असो उभा असो पाहिजे आपल्याला. बळवंत भाऊ आहेत यावेळेस उभे. किंवा कुणी असो पण आम्हाला वंचित बहुजन महासंघ पाहिजे. वंचित बहुजन आघाडी हा पाहिजे. हा खूप खूप धन्यवाद. काय म्हणते दादा? बरोबर. मतदान आहे 26 तारखेला. मग काय कोणाची करता हवा? प्रकाश आंबेडकर प्रकाशजी आंबेडकर. हा बनले पाहिजे त्यावेळेस. बनते तो. किती जागा येतील असं वाटतं पूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या? महाराष्ट्रात जागा कम से कम जेवढे उभे आहेत तेवढे ते यायलाच पाहिजेत. तेवढे यायलाच पाहिजे. हा. तुमचा कौल आहे यावेळेस तिकडे? हो, हो. खूप खूप. हो खूप आहे खूप आहे. काँग्रेस काँग्रेस नाही. काँग्रेस नाही.
वंचित बहुजन आघाडी. चला धन्यवाद. हा काय म्हणता? आपली आघाडीच आहे. वंचित बहुजन आघाडीचा आहे. बनते यावेळेस खासदार. खासदार ना बने पण सीटा तो येतील. काय वाटते ज्या काही योजना आहेत सरकारच्या सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचून राहिल्या? ते आता पोहोचूनच राहिले. कोणत्या कोणत्या योजनांचा लाभ मिळालेला आहे आतापर्यंत? पण आम्हाला काय आता शेतकरी यावं आम्ही भेटते आम्हाला मोदी पैसे देते. 12,000 रुपये भेटले. 12,000 रुपये भेटतात. अजून काय भेटलं? आता नापिकीचे पैसे भेटतील. घरकुल वगैरे भेटलं? घरकुली भेटले. भेटलं हा सगळंच भेटलं. मग रवी राणाचं आता आहेत ना उभे. नवनीत राणाला कडचं यावेळेस मतदान. आता पाहू ना इकडं असं बजेट बसल्यानंतर. आता काय बजेट बसवता पैशाचं? नाही पैशाचं नाही हो. त्याचा काही माल तर बस लागल. काय नाही माल त्याचा बनल्यावर मग तुम्ही असं काही सध्या ठरवलं नाही ठरवलं. वेळेवर ठरवलं. चला धन्यवाद. या. काय अपंग है क्या? मतदान है अभी. बैठो. 26 तारीख को मतदान वगैरह करा करते? वाह क्या बोलते कैसा खासदार होना? अभी कुछ मालूम नहीं है. नहीं अभी कुछ ठहराया नहीं. समय पे ठहराएंगे. हाँ क्या लगता है किसको ठहराएंगे समय पे? टाइम पर दे देंगे. टाइम पर दे देंगे किसको भी. हाँ कुछ ऐसा ठहराया नहीं अभी. नहीं हाँ कांग्रेस बीजेपी कांग्रेस को दे देंगे. हाँ हाँ कांग्रेस को. बळवंत भाऊ वानखडे इस बार पक्का है. हाँ पक्का है. चलो धन्यवाद. मतदान आहे 26 तारखेला. करत असता मतदान. काय मुद्दे आहे मतदानाचे? मतदानाचे मुद्दे म्हणजे आता मतदान तर करावं सांगितलं आपल्याला. कोणाचा हिशोब करता मग यावेळेस चुकता? आम्ही हिशोब चुकता करतो बळवंत वानखडेचा. बळवंत भाऊ वानखडे खासदार बनले पाहिजे यावेळेस 100%. 4.5 वर्ष झाले आपल्या दर्यापूर अंजनगाव मतदारसंघाचे आमदार आहेत ते. हो काय वाटते विकास काम झालेला आहे त्यांच्या कार्यकाळामध्ये? वा भरपूर विकास केला त्यानं. भरपूर काय झालं आपल्या गावामध्ये कापूस तळणीमध्ये? आमच्या गावात त्यानं बरेचसे रोड केलेत. बरेचसे रुपये टाकले आमच्या गावांमध्ये आणि विकासही झाला भरपूर विकास झालाय. डायरेक्ट दिल्ली तू आता मुंबई तू डायरेक्ट दिल्ली पाठवून करता येईल आपण आता. वंचित बहुजन आघाडी आहे इकडे. वंचित बहुजन आघाडी आहे बरोबर आहे. पण त्यातलं काही मला माहित नाही जास्त वंचित आहे. पण बच्चूची सीट आहे म्हणते. आता ते त्याचं आता त्यातलं आपल्याला एवढं काहीच माहित नाही. पण आपल्याला जेवढं माहित आहे तेवढं सांगून राहिलो तुम्हाला. आपले बळवंत भावांकडे काय म्हणते आजी? असं ते काही मुद्दे महिलांसाठी काही झालं पाहिजे? काहीच नाही. सगळं बरोबर आहे महिलांसाठी. चला येऊ मग. चला धन्यवाद. यावेळेस लोकसभेचं मतदान आहे. कोणाच्या गाडीत बसता? नवनीत राणा. यावेळेस खासदार बनवतात येईल. काय वाटतंय काय विकास काम झालेला आहे? असा खूप विकास केला त्यांनी. खूप विकास झालेला आहे. तर बाकी जे होते बळवंतराव वानखडे आमदार 5 वर्ष येऊनही पाहिलं नाही त्यांनी. पाहिलंही नाही येऊन. तर नवनीत राणानं खूप विकास केला गावात. यावेळेस आहे मग त्यांना कौल आहे. हो भरपूर आहे. नरेंद्र मोदी 10 वर्ष झाले देशाचे पंतप्रधान आहे. काय वाटते? अजूनही राहतील ते. अजूनही राहतील. कौल आहे. धन्यवाद. ऑइल वगैरे विकत असता टक्के? ऑइल विकायचं कामच नाही आपलं. पंप सोडायचं काम. असं काय म्हणते 26 तारखेला मतदान आहे. एप्रिल महिन्यात. कसा खासदार पाहिजे काही आहे ठरवलेलं? काही पाहू ना नंतर पाहू ना. ते काय वेळेवर पैसा सध्या काही ठरवलेलं नाहीये. काही सध्या लूट नाही आहे राजकारणाचा. काही लोट नाही आहे सध्या पहिले आपला पोटा पाण्याचा राजकारणवाले पायात बसतील. आपला पोटात होता पहा पहिले. 10 वर्ष झाले मोदी पंतप्रधान आहे. काय वाटते? बरोबर आहे. बरोबर आहे. तेच पाहिजे. खूप खूप धन्यवाद. काय म्हणता? राहिलं काय राहिलं? ह्या गोष्टी ज्या आहेत त्या सांगत नसतात. कारण की कार्यकर्ता पहिल्यापासून नाही. कार्यकर्ता असल्यानंतर मग काही वांधत नाही. सामान्य नागरिक काय म्हणता? बोला ना सांग. कसं आहे सुरू? ठीक आहे. ठीक आहे. 26 तारखेला मतदान आहे लोकसभेचं आपल्या अमरावतीचं. मग मोदी आहेत. मोदी आहेत यावेळेस बनतील खासदार. काय वाटते कोणत्या मुद्द्यावर बनणार आहेत ते पंतप्रधान देशाचे? आम्ही मोदीच्या कोणती सीट मोदीला देतो बाबा. राणा. आता मागच्या वेळेस ते बाई तिकडून होती. आता भाजपमध्ये तीच असे मोठी तिकडेच आहे. मग राणा सोबत आहे. पहिले आम्ही पाण्यावर दिलतो ना. राणा बाई सोबतच आहे. बाई कुकडी जा. चला धन्यवाद. मागच्या वेळेस दिलं. खूप खूप धन्यवाद. या इकडे. आपली गाडी जिथं आहे त्याचा एंड
मला टाइम नाही काम करणार आहे. कोण करते काम? हे तर आता सारं माहिती राजकारण कसं आहे. काय वाटते कोण पंतप्रधान पाहिजे? बस काम करणार पाहिजे कोणी हो. धन्यवाद. चालले झालाच नाही का अजून? व्हायचंच आहे. मग मी तर चहा प्यायला झालो होतो. मी हिंगे दूध नेतो आता. येऊन देऊ काय मग? हो. हा. मतदान आहे आता 26 तारखेला. बर. कसं करशील मतदान? कसं करायला लागते? तू सांग ना. फक्त चहाची. खूप जण मतदान आहे आता 26 तारखेला. काय वाटतंय? गळून राहिलं पाणी. मतदान करत असता ना? करत जा. पायदा पडसान. काय सुरू आहे? काही तर नाही बाबा. मजेत आहे? हो. मतदान वगैरे करत असता? नाही करत नाही. नाही काय? काय फायदा मतदान? बहिष्कार आहे यावेळेस. क्या बोलते तुम करते क्या मतदान? नहीं, हम भी नहीं करते. तुम भी नहीं करते? करेंगे नहीं? कुछ नहीं दे रहे. हाँ, क्या नहीं मिल रहा? ऊपर बताते हमारे को देखो हमारे को देखो. हाँ. मग कोणीच नाही पाय. मग आता बस बंद केलं मतदान आम्ही. बन आता हो. बहिष्कार एकदम. हो. पूर्ण बहिष्कार. बंद, काही बंद, सुविधा नाही काहीच भेटल्या. नाही. चला ये धन्यवाद. क्या बोलते दादा? ये है भाई 26 तारीख को मतदान है अमरावती लोकसभा का. हाँ। क्या बोलते कैसा खासदार होना है? खासदार कैसा होना अच्छा है. खासदार तो हाँ अच्छा है. खासदार अच्छा है पर जरा सा हमारे पर ख्याल नहीं कर रहा है. क्या हो गया? क्या रह गया? अभी देखो बोला 76 साल की उम्र वाला बुढ़ा. तो घर को अभी लगू घर खुल नहीं बोलो तो बोलते कि अल्पसंख्यक का कोठा आया नहीं. 2014 में मिला नहीं क्या अपने घर कुछ भी नहीं मिला ना. देखो ना उस समय कुछ करा नहीं. सब करे उस वक्त भी पर लेकिन कुछ नहीं था. ऐसा क्या? यदि अब तुमको सारी परिस्थिति दिख रही है. परिस्थिति तो दिख ही रही है. अब उम्र देखो हमारी. हम क्या करेंगे अब? फिर अब क्या करते हैं? अब क्या करते हैं? नहीं जो करना है वो तो करेंगे बेचारों को. ऐसे कोई खराब काम नहीं है सरकार का. लगता कौन कर रहा है काम? काम तो मोदी सरकार ही कर रही है. अच्छा है. हाँ. अच्छा कामकाज चालू है उनका. हाँ कामकाज है लेकिन हमारे पर ख्याल करो जरा सा. हमारे पे ख्याल करने का है. हाँ. ग्राम पंचायत को बोला कभी? 50 दफे बोला. वो क्या बोलते कि हमारा तुम्हारा वो कोठा ही नहीं आया. कोठा ही नहीं आया. 2014 में तो बोलना कितना बड़ा कोठा आया था. वो राणा भाई कहने जाते थे तो राणा भाई का हमारा कोई हमको वहाँ जो बीच में के जो लोग है वही नहीं जानते रहे तो वो आड़े हो जाते. राणा भाई रहते वो वहाँ. हम रहते यहाँ. वो जरा वो रुकते 5 मिनट वो चल जाती. फिर हम जैसे के वैसे हो जाते. फिर अब ऐसा है बस. अब जो है तो सरकार है ना. अच्छा है. हाँ, इनके साथ है तुम. हाँ धन्यवाद. हाँ क्या बोलते? चला जो इसका चुनाव है अभी 26 तारीख को अप्रैल महीना में. क्या बोलते हैं तुम? मतदान वगैरह करा करते? मतदान क्या करेंगे अभी? हमारे बात चालू है. मतदान का क्या लेना देना? अभी कुछ लेना देना नहीं है. 26 तारीख को देखेंगे टाइम पे. वो उधर देख उनके बाद. तुम नहीं देखते? क्या बोलते हैं चाचा? नहीं हमने देखते. हमारा मतदान का कोई ये नहीं है. इंटरेस्ट नहीं है. खेती वाले हैं अपन. हाँ. अभी कुछ ठराया नहीं है. नहीं 26 तारखेला मतदान आहे अमरावती लोकसभा मतदारसंघाचं. काय वाटतं कसा खासदार पाहिजे? नवनीत राणा येते ना यावर्षी. नवनीत राणा येते यावेळेस खासदार बनते. बिलकुल. काय वाटतंय काय विकास झालेला आहे आपल्या कापूस तळणीचा? फक्त नवनीत राणा हे सांगा की आमच्या कापूस तळणी सडक आणि पहिले बनवून द्यावं ना. ते पहिले बनवून पाहिजे. त्यावेळेस मत भेटेन म्हणा तुम्हाला. तसं भेटणार नाही. मग आता उभे राहिले ते आमच्या कापूस तळणी सडक देत पण बनत नाही. देत पण आम्ही मत देत नाही. तोपर्यंत बहिष्कार आहे तुमचा मतदान. बहिष्कार बिलकुल बहिष्कार. कारण हे एक तरी डिलिव्हरी बॉय गेले की अर्ध्या रस्त्यावर डिलिव्हरी बॉयची. एवढा खराब रस्ता आहे. काय म्हणते कोणता आमदार निधी खासदार निधी झालेला नाही याच्यासाठी? हे गावात ठरवलं ना. मेन पहिले हा रोड महत्वाचा आहे ना. खासदार मग मत देऊ आम्ही तुम्हाला. खासदार निधी आमदार निधी आला नाही काय? 13 वर्षापासून झाले. खासदार निधी कुठे गेला? कुठे झाला रस्ता? किती वर्षापासून? साधा पोईचा रस्ता बनवून राहिला ना. हा रस्ता बनवून नाही राहिला. पंचायत समितीचे सर्कल प्रमुख जिल्हा परिषदचे सर्कल त्याचं आम्हाला काही घेणं नाही. निवडून आले तुम्ही मत पाहिजे ना. मग हा रस्ता पहिले करा. मग पंचायत समितीचे मेंबर जिल्हा परिषदचे याचं काही आम्हाला माहित नाही. मतदान करत असता काय? वाटतंय तुझं सरनेम काय? घोडेराव. घोडेराव. अरे सर इथं बसा. चला ये. हा कसा पाहिजे खासदार?
खासदार तुला सांगू आता कसा पाहिजे? सांगा सांगा. प्रेस रिपोर्टर असं ना, हा, खासदार पाहिजे नवनीत राणासारखा. नवनीत राणासारखा पाहिजे. हा, हम्म. कारण कारण बराच विरोध झाला. हा, बराच विरोध झाला. कसा शिवसेनेचा विरोध झाला आणि सर्वांना विरोध झाला. बच्चू भाऊचा विरोध होऊन राहिला. ऐकून घ्या, हो, मी संपर्क इथला शाखा प्रमुख कायचा? सेनेचा सेनेचा. विचारा. हा हा हा. संस्थापक अध्यक्ष नारायण प्रल्हाद खडसे म्हणतात मला. हे त्याच्यावर येईल ना, त्याच्यावर येतं ते सगळं चॅनलवर येते. रवी राणा माझा मित्र. नवनीत राणा पाहिजे मग यावेळेस. रवी राणा माझा मित्र. मला कल्पना नाही रवी त्याची बायको पाहिजे की नाही. हा, रवी राणा माझा मित्र. 4 दिवस सेंट्रल जेलमध्ये होतो रवी राणाला घेऊन. हा, कशा पाहिजे? कशा पाहिजे? शेतकरी हा, तर ते बोंडअळीचं भेटायला पाहिजे. लढण्यासाठी होते तुकडोजी महाराजाच्या पुतळ्या पुढे. असं काय? हा. अरे बाप. म्हणजे तुम्ही सांगता नारायण खडसे कापूस तोंड भेटला होता म्हणून. कट्टर समर्थक का तुम्ही रवी राणाचे? नाही त्याचा नाही कट्टर समर्थक. मग मी कोणाच पक्ष, मी सेनेचा, उद्धव ठाकरे सेनेचा आहे. त्यावेळेस नवनीत राणा खासदार झाली पाहिजे. काय काही मतदान वगैरे करत असता? नसता करत. काय म्हणते? बस फक्त खाणं पिणं झालं, काहीच नाही करत. मतदान नाही. ज्याला मतदान नाही त्याला आता योजनाचा लाभ नाही भेटणार आहे. काही नाही भेटून मला. देशाच्या बाहेर जावं लागणार आहे. देशाच्या बाहेर काय म्हणता? या इकडे दुकानदारी. मतदान है अभी 26 तारीख को अमरावती लोकसभा का. बात करेंगे क्या? कोई बात कर गली करता हमारा बात हमारे क्या टाइम है क्या? क्या बोलते हैं? बढ़िया है. मतदान है अभी 26 तारीख को आने वाले. क्या बोलते हैं? कैसा होना खासदार? अच्छा होना खासदार. अच्छा होना. क्या लगता कौन है अच्छा? अच्छे तो सभी है. अच्छे सभी है. फिर चुनाव कैसा करेंगे उसमें से? चुनाव क्या, जो अच्छा लगेगा दे देंगे उसको. जो अच्छा लगेगा उसको दे देंगे. बड़न भाऊ है, दिनेश भाऊ है, नवनीत राणा है, वंचित बहुजन आघाड़ी है. देखेंगे कौन है तो. हाँ, देखेंगे कौन सा अच्छा लगता है उसमें का. समय पे देखेंगे. हाँ. अभी कोई डिसाइड नहीं करा. नहीं. धन्यवाद. 5 साल नवनीत राणा को भी दिए. 2 मिनिट झालं. कापूस चोवीसच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. 2024च्या अमरावती लोकसभा मतदारसंघाचं मतदान येणाऱ्या 26 एप्रिल रोजी पार पडणार आहे. अशातच आज आपण आलेलो आहोत अमरावती जिल्ह्यामधील अंजनगाव सुर्जी या तालुक्यातील कापूसतळणी या गावामध्ये. या गावातील नागरिकांच्या एकूण त्यांच्या गावाचा विकास झालेला आहे का, कशा समस्या आहेत त्यांच्या गावातल्या, एकंदरीत त्यांचा लोकसभा निवडणुकीसाठी कसा कौल आहे हे प्रत्यक्षात या गावातील नागरिकांच्या शब्दामधूनच जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला सुरुवात करूया लोकसभेच्या ग्राउंड रिपोर्टसाठी. हाँ, क्या बोलते चाचा? 2 मिनिट पहिले प्रश्न करले. कसा खासदार पाहिजे आपल्या अमरावती लोकसभा मतदारसंघात? दिनेश भाऊ पाहिजे. दिनेश भाऊ खूप पाहिजे. काय वाटते, काय विकास केलेला आहे त्यांनी त्यांच्या नेतृत्वात? अरे वो आदमी उसके कोई भी गोरगरीब के काम में आता हो. नवनीत राणा को भी 5 साल दिए चुनकर, कुछ भी नहीं करी. बलवंत वानखड़े ने भी नहीं करा कुछ भी. इस वजह से दिनेश भाऊ बोला अपने को. इस वजह से दिनेश भाऊ बोला. क्या दिनेश भाऊ को कुछ अनुभव है नेतृत्व? अरे वाह क्यों नहीं है वाह. एक फोन लगाओ गाड़ी तैयार हो जाता. इस वजह से दिनेश भाऊ बोला. कभी खासदार रहे, कभी आमदार रहे या पंचायत समिति. अरे लोगों ने चांस ही नहीं दिया ना वो आदमी को. अब देने को ना चांस. डायरेक्ट इतना बड़ा चांस. हाँ क्यों नहीं. अमरावती हाँ होने को आदमी को चांस. क्या बोलते, कौन से गट के वो? बाहर के उद्धव ठाकरे के थे वो. उद्धव ठाकरे उन्होंने पक्ष प्रवेश करा. बच्चों को इसमें आए हो. क्या लगता? तो बच्चों को भी डैशिंग है ना भाई. बच्चों को तो है अभी बच्चों को भी विरोध करे नवनीत राणा का. सभी विरोध कर रहे, पब्लिक भी विरोध कर रही नवनीत राणा का. पब्लिक भी विरोध करे, तुम भी विरोध कर रहे खुले में. या भी खुले में चालू है ना विरोध. इस बार खासदार बनाने का दिनेश भाऊ को. क्या बोलते? बात दिनेश भाऊ है. कैसा खासदार होना? दिनेश भाऊ या उद्धव ठाकरे? अरे तेरे को नवनीत राणा होना का भाभी होना का तेरे को? नहीं. फिर कौन होना? दिनेश भाऊ होना. बळवंत भाऊ वानखड़े. बळवंत भाऊ वानखड़े. हाँ, खूब धन्यवाद. क्या बोलते, कैसा खासदार होना? आने वाला काम करने वाला होना अपने को. तो सभी करते हैं, ऐसा बोलते हो भी, आश्वासन भी देते. कुछ भी नहीं करा इन्होंने दोनों ने भी. खरा क्या है? अब जो काम करेंगे वो अपना उतर रहा है, उस पे खरा कौन उतर रहा है? खरा उतरने वाला दिनेश भाऊ मेरे को अभी. और दिनेश भाऊ का अच्छा हवा है. हवा है उनकी. अमरावती में हवा है कि पूरे जिले में हवा है? जिले में जिले में हवा है.
क्या कांग्रेस के वोट कम हो जाएंगे ना? कुछ भी नहीं है ना, मालूम पड़ता कुछ नहीं है, मालूम पड़ता कौन कांग्रेस डिस्चार्ज हो गई। चलो धन्यवाद। क्या बोलते हैं भैया? दिनेश बुक दिनेश बाबू, क्या माहौल कैसा बना एकदम दिनेश बाबू का? माहौल बोले तो अच्छा बना, ऐसा कोई विषय नहीं है उनके अलावा, लेकिन ये दो जो रवनीत राणा है इनको भी चानस दिए, बलवंत भगवान का इनको भी चानस दिए, लेकिन आमदार का चानस दिया। हाँ, लेकिन इन्होंने ऐसा कुछ काम बताया नहीं ना। इनका काम क्या था, कम से कम देखना पब्लिक को, ये चक्कर मारते रहना। हाँ, और पब्लिक की भी कुछ न कुछ रिक्वेस्ट रहती है। हाँ, ये कम से कम जो उनका काम है थोड़ा सा आगे देखना। क्या लगता है दिनेश बाबू ये खरा? हाँ, अभी नए उतारना पड़ता है, वैसे जमता नहीं है। उतरेंगे? हाँ, उतरेगी। बहुत बड़ा वोट बढ़ जाएगा नहीं चलता ना, वो चलता ना। भाव है जब तक, फिर क्या टेंशन है? बच्चू भाव है। खूप खूप धन्यवाद। क्या बोलते चाचा, तुम नहीं देखते? काय म्हणता, कसा खासदार पाहिजे? खासदार अमरावती जिल्ह्यासाठी, अमरावतीच्या विकासासाठी दिनेश बुक इथं फार आवश्यक आहे. अमरावती दिनेश भाऊ बुक पाहिजेत हा अमरावतीत. काय वाटते, 10 वर्षाचा कार्यकाळ झाला नरेंद्र मोदीचा, कसा कार्यकाळ आहे? कार्यकाळ थोडा आता समाधानकारक आहे, पण काही शेतकऱ्याच्या अडचणी आहे, शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही. आपले बच्चू भाऊ जे आहेत प्रहार जनशक्ती पक्षाचे, ते महायुतीत होते, गेले जवळपास 2.5 वर्ष होऊन राहिले किंवा 1.5-2 वर्ष होऊन राहिले, आणि एकंदरीत आता महायुतीच्याच उमेदवाराच्या विरोधात आपला एक उमेदवार दिलेला दिनेश भाऊ बुक. नाही, राणाची या अमरावती जिल्ह्यामध्ये हुकुमशाही आहे. राणाची हुकुमशाही आणि तो कोणालाही असं मुजत नाही, कोणाला अरेराईची भाषा करते, कोणाला घरात जाऊन मारायची भाषा करते, हे योग्य नाही आहे. आणि त्याची दादागिरी मुळी आणण्यासाठी दिनेश बुक इथं फार आवश्यक आहे खासदार म्हणून. दिनेश भाऊ आवश्यक आहे खासदार म्हणून. काय वाटते, येणार आहेत ते खासदार? 100% येणार आहे, आणि चांगल्या मताधिक्याने येणार आहे. हे साऱ्या गावाची, साऱ्या जिल्ह्यात त्याची लहर आहे, आणि कमीत कमी 1-1.5 लाख मतांना निवडून येणार आहे. आतापर्यंत उद्धव ठाकरे गटात होते, ते आता बंड केलं. काय वाटतं उद्धव ठाकरे? या मतदारसंघ पारंपरिक शिवसेनेचा आहे, आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेची इथं कमीत कमी 25 वर्षापासून खासदार होते. येत्या फक्त 5 वर्षामध्येच नव्हते, आणि हा मतदारसंघ शिवसेनेला सुटायला पाहिजे, पण ते यशोमती ठाकूर आणि बळवंत भाऊचं हट्टापायी हा मतदारसंघ काँग्रेसला गेलेला आहे. शिवसेनेच्या तिकिटावर कधी आपले दिनेश भाऊ बसते तर 3 लाख मताच्या मताधिक्यानं लीडनं निवडून आले असते. ते या काँग्रेसच्या हट्टापायी आज त्याला बंडखोरी त्यांना करावं लागली. सीट गमावईल का काँग्रेस? सीट काँग्रेस गमावीन, आणि दिनेश भाऊ चांगल्या मताधिक्याने निवडून येईल. धन्यवाद. या इकडे. काय म्हणता? कुछ भी नहीं बोलते, तुम्हें क्या कैसे बोलते? कुछ कर ही नहीं रहे तो क्या बोलते? कोई तो बोलना पड़ेगा, कुछ करने, कौन कर नहीं रहा? कोई नहीं कर रहा. हमारा वो बुरे रास्ते का, पहले हमारा बुरे रास्ते का वो रास्ते वो बनाने का बोल रहे थे मैडम. बुरा रास्ता होना था, बना ही नहीं रहे. मैडम को फुर्सत ही नहीं मिल रही. फुर्सत ही नहीं मिल रही. फिर तुमने फुर्सत निकाल के तुम गए नहीं के कभी? 50 जने तो जा रहे हैं गाड़ा भर के. तुम भी गए थे क्या उसमें? पहली बार गए थे? मेरा गाड़ी गया 19 में गए थे. मेरा भाई गया था कम से कम 5-6 बार. फिर भी हुआ नहीं का? होता ही नहीं हो. अपने स्थानिक जो पंचायत समिति के मेंबर है, जिला परिषद के मेंबर है, इन्होंने कभी पाठपुरावा करा, पत्र? एक भी काम का नहीं है. एक भी काम का नहीं है. कौन काम का ऐसा लगता है अमरावती में अपने? बस दिनेश भाऊ पक्का. उद्धव ठाकरे से बंड करा है उन्होंने दिनेश भाऊ ने. वो कोई भी कुछ भी करे, उद्धव भाऊ है साला. तुम है लेकिन साथ में अपने प्रहार के साथ में. धन्यवाद. क्या बोलते चाचा? नहीं चाचा कुछ भी नहीं बोलते, बस जो है सही है, जो है सब सही है. अरे कुछ भी रहता है. सीना का है नहीं ना, मगर कोई खासदार अपने कांग्रेस है अभी. बलवंत भाऊ है खड़े, वो भी आ सकते हैं. वो भी आ सकते हैं. बच्चू भाऊ का इधर से, बच्चू भाऊ नहीं है इधर, कोई हवा नहीं है उनकी. दिनेश भाऊ वो भी नाही आहे. काय म्हणता? आपलं मी दुसऱ्या गावाचा आहे, जिल्हा अमरावती. मग कसा खासदार पाहिजे? खासदार आपला माहिती नाही आपलं. काही माहित नाही. इंटरेस्ट नाही आहे काही? इंटरेस्ट घेत जा. खासदार कसा पाहिजे? खासदार कसा पाहिजे? मतदान करत नसतं. कोण कर्मचारी आहेस का तू? कर्मचारी नाही. मग काय आहेस? रिपोर्टर आहे ना. रिपोर्टर आहेस? मग सांग ना कसा खासदार पाहिजे? एका रिपोर्टरने सांगशील नाही का खासदार कसा पाहिजे? बेरोजगार मुक्त करायचा. बेरोजगारी मुक्त करायचा आहे. काय वाटते कोण करणार आहे बेरोजगारी मुक्त? लोकप्रतिनिधी जे निवडून देतो आपण, खरोखर ग्रामीण पातळीवरचे जे काही प्रश्न आहे ते निकाली लागले पाहिजे. पंचायत समिती, जिल्हा परिषद, खासदार, आमदार यांनी हे पूर्ण करायला पाहिजे. मग काय 5 वर्ष हे तोंडही पाहत नाहीत. मग सगळे सारखेच आहेत काय? नाही, थोडासा बदल आहे. बदल घडला पाहिजे. तर 5 वर्षांनी. मग यावेळेस कोणाला बदल घडवायचा आहे? जो चांगले काम करीन त्याला थोडस. काय वाटतं कोण आहे नजरेत असं?
नजरेत कोण आहे? नजरेत का? बळवंत भाऊ आहेत. खासदार बनतील ते. आमदार होते ते 4.5 वर्ष. काय कार्यकाळामध्ये विकास वगैरे झालेला आहे त्यांच्या? आमदार निधीतून जे काही आता केलेलं आहे त्यानं बरेच कामं झालेले. बरेच काम. नवनीत राणा 5 वर्ष खासदार होते. काहीच केलं नाही. यावेळेस बळवंत भाऊ. खूप खूप धन्यवाद. सैदापूरला असतात. सैदापूर जिल्हा अमरावती. मतदान किती वेळा केलेलं आहे? बाबा नाही टाकलं. मग काय मुद्दे असतात मतदानाचे? काय असलं ते कसा खासदार पाहिजे? खासदार कसा पाहिजे तुम्ही सांग ना, कोणता पाहिजे खासदार? मला नाही पाहिजे. तुम्ही नसता निवडत का? कशा कोणत्या बेसवर निवडता? मोदी पाहिजे बाबा. मोदी पाहिजे, देशाचा पंतप्रधान. धन्यवाद. या इकडे. 2024 का चुनाव है अभी 26 तारीख को अमरावती लोकसभा का. क्या बोलते, कैसा खासदार होना? खासदार बड़ंत बहुत जैसा रोहित राणा सही का नहीं होना कि देश में अंगार लगा दे पूरे. बस जी राणा देश में अंगार लगा रहे. हो वैसे नहीं. क्या बोलते? बड़ंत बहुत जैसे. का अंगार लगी? पूरे जग में सब वो भलती बातें करती है, आकी कहीं भी जातवादी की बातें करती है. ऐसा इंसान होना कि हिंदू मुस्लिम सबको सबको एक साथ लेके चलने वाला खासदार होना. हिंदू मुसलमान सब एक जैसा लेके चले, कि सारी जनता उसके साथ जाए. बड़ंता वो उस पे खरे उतरते खरे. अभी उनका ऐसा कोई भाषा नहीं ना किसी को गलत बोलेंगे, कोई हमारे हिंदू भाई को या मुसलमान भाई को या किसी को भी गलत शब्द ऐसा कुछ आया होगा. यानी जो सबको समान चला है वो मुद्दे पे तुम इस बार मतदान करने वाले. और मतलब लोगों को काम धंधे नहीं, गरीबों को ये काम धंधे भी मिले. एक नहीं दिमाग में क्या योजना पहुंच रही है सामान्य नागरिक तक के? नहीं हमारे को तो ऐसा कुछ नहीं मिला. हो कोई भी योजना नहीं मिली? नहीं कोई भी योजना का लाभ नहीं मिला. कोई योजना. इस बार बड़ंता बाबू खासदार बना. बड़ंता. धन्यवाद. क्या चालू है? ये चालू है, फुल फिट चालू है. क्या बोलते, कैसा खासदार होना? मतदान वगैरह करा करते? मतदान अभी मेरा गिरता नहीं ना. गिरता नहीं? 18 साल का. 18 साल का थोड़ी हूँ मैं. ये तो साला अजीबाई हो गया. का अजीब हो गया? अरे यहाँ तो 45 साल का हो गया भाई, अभी तक क्यों नहीं बना? क्या मतदान कार्ड नहीं बना? मतदान कार्ड नहीं बना अभी तक के. क्यों नहीं बना बाबा? क्या मालूम, तुमने बनाया ही नहीं. बनाए, कोशिश करे, 2-4 जनों को लिख कर दिए, उसमें फार्म लिख के दिए. फार्म लिख के दिए, डायरी में भी दिए. फिर क्यों तुमको मतदान कार्ड क्यों नहीं मिला? फिर अभी तक के भी नहीं मिला. वो भी मेरा गरीब बहन, मैं भी हूँ. तो फिर योजना का लाभ नहीं मिलेगा ना उससे अपने को? तो कुछ ही नहीं मिला ना हमको, सरकार का कुछ ही नहीं मिला ना अभी तक के. अरे फिर मतदान कार्ड बनाते कि नहीं? तो बना देगा कौन? सबके पास में दे रहे, कोई नहीं बना दे रहा. अभी क्या करेंगे हम, मत डालने को जा रहे थे. तलाटी के पास गए थे? सबके पास गया. ये तो साला बहुत बड़ी कंप्लेंट है तुम्हारी. हाँ. और वहाँ से निकलो तो वो यादी में आते ना, जो आते लिखने को, तो हाँ उसमें 6 बार दिए, फिर भी नहीं आया. अरे साला तुम्हारे को क्यों निकाल रहे हो? क्या मालूम, जात बाहर कर दिए, क्या मालूम. नहीं रे ऐसा. चलो धन्यवाद. चहा पाणी चालू आहे. मतदान सुरू आहे आता, जस्ट सुरू होणार आहे 26 तारखेला. काय वाटतं, कसा खासदार पाहिजे? काम करणारे खासदार पाहिजे आपल्याला. बाकी कोण वाटते, कोण काम करू शकते? असं तर काम कोणीच नाही करत. मग सारे मतलबवारीच काम आहे. मग आता मला विचार केला, मी महाराष्ट्र शासनाचा विचार केला तर सारे पक्ष पुढेच काम झालेलं आहे आणि प्रत्येक जण आपल्या खुर्चीसाठी धावून राहिलं. मग आता काय भाऊ, वेळेवर सध्या काही ठरवलं नाही. सांगून कोणाला सांगणं म्हणजे टार्गेट होणंच आहे. टार्गेट होणं आहे वेळेवर. चला काय हरकत नाही. चला मतदान वगैरे करत असता काय? मतदान करत असतो ना. काय म्हणते, काही आहे काय मतदानाची हालचाल काही यावेळेस? मतदानाची हालचाल तुम्हाला इथं भेटत या शॉप मध्ये. असं हो, तिकडे भेटेल पूर्ण टोटल. कसा कार्यकाळ सुरू आहे? कार्यकाळ एकदम मस्त झाला यावेळीचा. 10 वर्षाचा एकदम मस्त. हो. खासदार 5 वर्षाचा. खासदार एकदम मस्त पडी मस्त आहे. पुन्हा येतील मंत्री खासदार? एकदम बिलकुल 100%. खूप खूप धन्यवाद. आपल्यासाठी हे आहे काय, मोबाईलचा होल्डर आहे का, स्टिक आहे काय? स्टिक सगळी स्टिक आहे ना, कमीवाली आहे काय, रेटवाली जास्तवाली आहे? काय चालू आहे? कामधंदा सुरू आहे. बढ़िया सब बढ़िया. 19वां है. अभी मतदान आने वाला है 26 तारीख को अमरावती लोकसभा का. क्या लगता है, कैसा खासदार लगता तो टाइम पर ही पता लगेगा. टाइम पर ही अभी कुछ नहीं, अभी क्या कोई पता नहीं. बोल नहीं सकते. बोल नहीं सकते. धन्यवाद. क्या बोलते हैं चाचा, तुम्ही सांगा काय कैसा पाहिजे खासदार? वेळेवर सध्या काही नक्की नाही. क्या बोलते चाचा? कुछ भी नहीं बोलते भाई. क्या भी नहीं बोलते, शांति है.
चारों तरफ क्या बोलते? क्या बोलते, बैठे है बा आराम से। इधर होना है क्या कुछ? हमारे मोदी दादा हो ना भाई, मोदी चाय वाला मोदी मोदी हो ना? मोदी दादा, क्या बोलते? मोदी दादा, मोदी दादा क्या बोलते? घरोघर मोदी दादा, मोदी दादा होना का ना भाई? काय म्हणते आबा? वळण कोई नहीं होना। कौन बनाया किने क्या करा? मोदी भी तो चावल और भेज रहा, मोदी होना हमारे को, मोदी जो ना चाय वाला मोदी। क्या बोलते हैं? बढ़िया है? हो भाई ना, नाश्ता चालू है। बोलो ना अभी। नहीं मैं नहीं करता। क्या बोलते हैं? चुनाव आने वाला है 26 तारीख को। हाँ। क्या बोलते, पैसा खाते रहो ना कुछ है? अब क्या है भाई, हमारे तरफ बलवंत खड़े हैं। हाँ, खासदार के लिए। तुम उनके साथ में? अरे उनके साथ में खूब खूब धन्यवाद। क्या बोलते हैं? बलवंत भाऊ खासदार बनते। खूब खूब धन्यवाद। चलो आ जाओ। अरे क्या बोलते दादा? ये कुछ नहीं बोलते। क्या डजन है? पत्रकार लोग है ना, केले 40 से 30 रुपए डजन बेच रहे हैं। और अभी मतदान है 26 तारीख को। हाँ। क्या बोलते हैं, किसको चने चबाते? मेरा तो ख्याल है मैं वो नोटे पर डालूंगा, इसके अलावा नहीं डाल। नोटा पे क्योंकि ये सब गुंडे हैं, सब एक जैसे, सब एक जैसे। कोई किसकी गारंटी नहीं है। नहीं लेते गारंटी हो। 100 में से 10 लोगों को पूछ कर देते। 100 में से 10 लोगों को पूछ करते। 10 लोगों और 90 परेशान है। परेशान है। हाँ। नोटा है, नोटा है। खूब धन्यवाद। क्या बोलते? तुम बोलते? तुम परेशान है? मोदी से हमारा मोदी जो ना, क्यों? वही होना हमको। क्यों होना? अभी कुछ गारंटी नहीं। काय सुरू आहे? दुकानदारी सुरू आहे। मतदान आहे 26 तारखेला एप्रिल महिन्यात। काय वाटते, कसा खासदार पाहिजे? ठरवलेलं नाहीये। धन्यवाद। बोला ना, काय वाटते, कसा खासदार पाहिजे? खासदार काम करणारा पाहिजे। कोण काम करू शकते? काम आता उमेदवार पाहिल्यावरच माहिती पडेल सगळं. उमेदवार 4 डिसाईड झाले, डिक्लेअर झाले. त्याच्या अधिक फॉर्म भरायचे ना, फॉर्म भरायचे ना. तरी समजा मग आता तरी पाहू वेळेवर पाहिजे. वेळेवर 10 वर्षाचा कार्यक्रम. कोणी पक्ष असो, पक्ष पाहून आम्ही मतदार करणार नाही. उमेदवार पाहून जो काम करणार त्याचा. 10 वर्षाचा कार्यक्रम मोदीचा चांगला राहिला. खासदार नवनीत राणाचा त्याचा चांगला राहिला. मग यावेळेस डबल उभे आहेत त्यात. ते डबल उभे आहे, पण पाहू आम्ही. पैसा सध्या काही ठरवलं नाही. धन्यवाद. काय सुरू आहे? काय म्हणते, किती मतदान केलं आतापर्यंत? मतदान 3 वेळा केलं फक्त. 3 पंचवार्षिक. पात्रिक 15 वर्ष. कसा खासदार पाहिजे आपल्या अमरावतीसाठी? दिनेश बुक सर. काय म्हणते, काय झालेलं आहे त्यांच्या कार्यकाळात? आता एक वेळा त्याला आमदारकीची तिकीट भेटली होती. त्यावेळेस ते राष्ट्रवादीचे. त्यावेळेस ते पक्ष सेनेत बंडखोरी झाल्याच्यानं ते निवडून आले नाही. आता चान्स आहे. आता उद्धव ठाकरे पासून अजून बंडखोरी झाली त्यांनी केली. उद्धव ठाकरेच्या गटात होते ते आतापर्यंत, आता डायरेक्ट प्रहारमध्ये गेले. आता सेनेचं वोटिंग जे आहे तसं प्रॉपरचं त्याला भेटणारच आहे. काय म्हणते, आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी होऊन राहिली राजकीय पक्षामध्ये. बंडखोरी आता तेवढं चालणारच आहे. इकडलं तिकडे पवार, एकनाथ शिंदे यांनी फोडलेली आहे, बंडखोरी केलेली आहे. काय वाटते? काही नाही, आता या बारीनं आमच्या इच्छा तर मुश्किलच आहे. भाजपची सीट मुश्किल आहे आमची. खूप मुश्किल वाटते आता. काय आता ते काँग्रेस तर मतदान आहे पक्क. दिनेश बुबई येऊ शकते निवडून. बच्चे भाऊ म्हणतात आम्ही मैत्रीपूर्ण लढत आहे म्हणते हे यावेळेस अमरावती लोकसभेची. मैत्रीपूर्ण लढत होऊ कशी शकते? ते शब्द आहेत. आता युतीतून बैरी निघू शकतात. काय महाविकास आघाडीला नुकसान होईल का हे दिनेश भाऊ उभे राहिले? नाही, कारण शिवसेनेचे उद्धव ठाकरेचे जे मतदान आहे ते दिनेश बुबलेच भेटणार आहे. मग महाविकास आघाडीचे मतं कमी होणार आहे काँग्रेसचे. मग काय वाटते, बरोबर खेडीचे रस्ते नेले उद्धव आपले बच्चे भाऊ ना, हे कुठेतरी महायुतीच्या फायद्याची आहे. फायद्याचीच आहे महायुतीच्या. शेवटी तिकडेच जाणार आहेत ते. जाणार आहे. धन्यवाद. काय म्हणता? बस आनंद आहे दादा. 26 तारखेला मतदान आहे आपल्या अमरावती लोकसभा मतदारसंघाचं. हो.
काय वाटते कसा खासदार पाहिजे? बस दिनेश बुक सारखा. दिनेश बुक सारखा पाहिजे. काय वाटते काय राजकीय अनुभव आहे त्यांना? त्याला राजकीय अनुभव आहे आतापर्यंत नगरसेवक आहेत ते अमरावतीचे. नगरसेवक राहिले. अजून काय आता त्याचे सामाजिक कार्य चांगले. 2-3 पक्ष बदललेले आता सर्वच जण बदलून राहिले. मोठ्यापासून बदलून राहिले तर खाली बदलाले काय. अजित पवारनं बदलून टाकला. एकनाथ शिंदे गेले. येईल काय आता हे तर सामान्य कार्यकर्ते आहे. 10 वर्षाचा कार्यकाळ आहे मोदीचा. अबकी बार 400 पान म्हणतात ते होऊन जाईल ना. आता एका सीटनं काय होऊन राहिलं त्याचं? प्रत्येक राज्यात झालं असं होणारच नाही आहे. नाही फक्त अमरावतीसाठीच होणार आहे. फक्त अमरावतीसाठी. अमरावतीत हे जे फायर ब्रँड म्हणतात नवनीत राणाले हिंदुत्वादी चेहरा म्हणतात अमरावतीतला. मग ते पहिले मग ते राष्ट्रवादीची साथ नव्हती घाला ना. निवडून आले त्यावेळेस राष्ट्रवादीचे इकडून निवडून आले ते. नंतर त्यांनी जय श्रीरामचा नारा दिला. विचारधारा बदललेली आता बदलवली ना. पहिले काय झालं त्याची विचारधारेले मोदीनं साथ दिली. मग आता त्याला विचारधारा बदलली तर मोदीचा आशीर्वाद आहे म्हणतात. त्यात म्हणतात अमित शहाचा आशीर्वाद आहे म्हणतात. असू शकते. कोणाचाही आशीर्वाद असला जनतेचा आशीर्वाद पाहिजे ना. काय म्हणते तुमचा आशीर्वाद कोणाचा? आमचा दिनेश बुकच्या इकडे. दिनेश बुकच्या इकडे काय म्हणतात? आम्ही दिनेश बुकच. दिनेश बुक खासदार पाहिजेत ते. खासदार तेच पाहिजे. हो हो. जनशक्ती पक्षाकडून उभे आहेत ते. हो हो हो. काय वाटते याचे चान्सेस आहेत ना फुल. हा जो गेम बसवलेला आहे बच्चू भाऊ ना. काय वाटते कोणाच्या फायद्याचा कोणाच्या तोट्याचा आहे? ते दिनेश बुकचा जमून जाते त्याच्यात. दिनेश भाऊ बुकच्या फायद्याचा आहे की तोट्याचा? दिनेश बुकच्या आता तसं म्हणसान तर फायद्याचाच आहे दिनेश बुकच्या. तसं म्हणसान तर आता नवनीत राणा महाविकास आघाडीचे सरळ सरळ मतं कमी होऊन राहिले ना. काँग्रेसचे मतं कमी होऊन राहिले. दिनेश भाऊ उभे आहेत मग बीजेपी नवनीत राणाला फायदा करण्यासाठी काही आहे का काही असं तुमच्या मनात? नवनीत राणाचा फायदा काय होणार आहे त्याच्यात तर तिच्याच मतदान आघाडीचे मतदान कमी होणार आहे. वंचित बहुजन आघाडीची सीट उभी आहे. सरळ सरळ आहे. तिच्यात सगळी खिचडीच आहे सध्याच्या खिचडी आहे सध्या. चला धन्यवाद. तुम्हाला असं वाटतं खिचडी आहे? काय सुरू आहे? बसले बसलो. बोला. काय म्हणते कसा खासदार पाहिजे? मतदान आहे आता 26 तारखेला. करत असता का मतदान? म्हणजे करत असतो म्हणजे तुम्ही विचारून कशा राहिले करत असता काय? म्हणजे नागरिक असल्यावर करणार होता. देशाचा नागरिक आता बहुतेक आम्ही सर्वे करून राहिलो. प्रत्येकाला विचारतो हा प्रश्न. कारण ते म्हणतात आम्हाला काही घेणं नाही मतदानाचा. म्हणून पहिला प्रश्न तोच राहते आपला. काय वाटतंय कोणत्या मुद्द्यावर तुम्ही मतदान करत असता? बस आपलं भाजप, भारतीय जनता पार्टी. काय विकास होऊन राहिला? 10 वर्षाचा कार्यकाळ झाला नरेंद्र मोदी यांचा. समाधानकारक विकास आहे. विकास आहे. पुढील 5 वर्षासाठी पुन्हा पंतप्रधान पदी विराजमान झाले पाहिजेत ते. हो. बसले पाहिजेत पंतप्रधान पदावर. बिलकुल. हो. काय झालं पाहिजे येणाऱ्या 5 वर्षामध्ये जर पुन्हा पंतप्रधान पदी बसले तर? ते विकास झाला पाहिजे. दुसरं काय झाला पाहिजे. शेवटी येणारा कोणी असो त्यानं विकास केला पाहिजे. काय म्हणते काका? अबकी बार 400 पार. अबकी बार 400 पार आहे. हो हो हो. होणार आहे. होणार आहे. अमरावती फक्त प्रहारवाले जरा गडबड करून राहिले. प्रहारवाले गडबड करून राहिले. काय वाटतं त्यानं गडबड नाही करायला पाहिजे? गडबड नाही करायला पाहिजे. ते तर म्हणतात बा आमचं हे जे उमेदवार उभा आहे हा मैत्रीपूर्ण संबंधासाठीच उभा आहे म्हणते. हे काय जे मैत्रीपूर्ण कारण आता याच्यात कसं आहे महाविकास आघाडीला याचा नुकसान होणार आहे. दिनेश भाऊ उभे राहिले तर उद्धव ठाकरेचे जे मतदान आहे ते इकडे येणार आहे. नाही उद्धव ठाकरेचं मत इकडे मग यावं रागले जाईल ना. मग तेच होणार आहे. मग म्हणजे नाही युतीचं कमी होईल महाविकासचं वाढलं ना. ते नाही म्हणजे बुपचं वाढवाल महायुतीचं कमी होईल. महाविकासचं कमी होईल. नाही विकासचं कमी कसं काय होणार? कारण हे जे आहे सेनेवाले महाविकास नाही तर ते हो ना. पण ते महाविकासचं शिवसेनेचं एवढं काही बीजेपी सोबत आहे. हो 100% ते आलंच पाहिजे. नाही बाकीचे थोडं शिल्लकचे कामं थोडं कमी ठेवायचे. खूप खूप धन्यवाद. काय म्हणता? काहीतरी कसा पाहिजे खासदार? खासदार काय आता वरते ज्याचं सरकार तो खालचा खासदार पाहिजे आम्हाला. असं म्हणजे मोदीजी पुन्हा पाहिजे तुम्हाला? मोदीजी पाहिजेच ना. विकास होऊन राहिला त्यांच्या कार्यकाळात. मस्त मस्त. काय असा एकंदरीत काय मुद्दा होऊन राहिला? आमच्या इथं बुंदिले साहेब होते आमदार. त्यांनी मस्त विकास केला. त्यांनी चांगले कामं केले. मग बस आता पाहू जे होईल ते होईल. वेळेवर ठरवसान. पण वरही मोदी खाली मोदी. खूप खूप धन्यवाद. या पटापट चला. बस कुठे जेवढं नाही काही खबर नाही आहे. काहीच नाही झाले घडामोड काहीच नाही का अमरावतीतले?
चालू आहे काही इलेक्शनचं काही नाही आली का बातमी? काय इलेक्शनची बातमी? कोण बनते खासदार? काय माहित नाही. बातम्या पाहत असता, वाचत असता. ते काय म्हणते, बच्चू कडूचा महायुतीला जोरदार धक्का, प्रहार कडून दिनेश बाबू यांना उमेदवारी. काय वाटतं, तुम्ही कोणाला देता उमेदवारी? काय आता सध्या सांगता येत नाही. सध्या काही सांगता नाही वेळेवर. धन्यवाद. काय म्हणता साहेब? बोला साहेब. काय कोणाला मिरच्या जमवता यावेळेस? हे पब्लिकले जमवता. कढी भाजी त्याच्या घरी आज कढी गोळी मग त्याची भाजी आहे. कोणाचे गोळी बनवता यावेळेस? 26 तारखेला एप्रिल महिन्यात मतदान आहे. आमच्या ते याला बरोबर कोणाले? बळवंत वानखडे साहेब. बळवंत भाऊ वानखडे खासदार बनवतात. आमदाराला यावेळेस खासदार बनवतात. मुंबई डायरेक्ट दिल्ली. कौल आहे यावेळेस तिकडे. धन्यवाद. काय म्हणता? बळवंत वानखडे. बळवंत भाऊ वानखडे बिलकुल खासदार बनले पाहिजे यावेळेस. बनतेच बिलकुल 100%. वर पंतप्रधान धोका दिला तिनं. वर पंतप्रधान कोणी बनव, पण बळवंत पाठवतो आमच्या मतदारसंघातून. पाठवतात. हा बिलकुल. धन्यवाद. 2024 मतदान आहे 26 तारखेला. काय वाटतं, कसा खासदार? हो, मला या भाजपवाल्यांनी इतका काही गोरगरिबाचा त्रास झाला की विचारता सोय नाही आहे. आजची व्यथा आणि कथा असताना अच्छी ती गॅरंटी काही नाही आहे. त्यामुळे आम्हाला काँग्रेसशिवाय काही पर्याय नाही. 100%. आणि या अमरावती लोकसभा मतदारसंघात जास्तीत जास्त वोटिंगनं बळवंत बसंत वानखडे विजयी होणार आहे. मी भाई इंगोले बोलतो. प्राजक्ता तर्केश्वर पिल्लेवान, वंचित बहुजन आघाडी. काय वाटते, कसा आहे? नाही, उमेदवाराबद्दल मला म्हणायचं नाही. मला फक्त पाहिजे बळवंत वानखडे, वंचित बहुजन आघाडी. बाजूला आहे यावेळेस. खूप खूप धन्यवाद. काय म्हणते? काही बोलले काका, काही बोलू बोलले. चला धन्यवाद. या इकडे. काय म्हणता? आमचं काय म्हणणं आहे आता, आमचं म्हणणं आहे जे आमचं काम म्हणजे राहणारे आम्ही 2500 मतं दिली होती कापूस तळणीतून. त्यानं आमच्यासोबत अपघातपणा केलेला आहे. आज म्हणजे एकही काम नाही कापूस तळणीत खासदार निधीतून दाखवून द्यावे. एकही नाही. काही पाठपुरावा झाला नाही, पत्रव्यवहार झाला नाही, कोणताहीच नाही आहे. कामही काही करत नाही. कामही काही करत नाही. आश्वासन दिलं. बदलाचा आहे खासदार. बदलाचा कोणाला बनवता? आता ते पुढे पाहू. वेळेवर ठरवसान. टाईमवर ठरू. टाईमवर ठरवसान. सध्या काही ठरवलं? बदलू नक्की बदला. आपले बच्चूभाई म्हणतात बदलून टाकू. कसं आहे, हे खासदार जे आहे हे म्हणजे मतं घेतले रिकामी गोष्ट जास्त करते. कामाची गोष्ट त्यांना म्हणजे अंजनगाव तालुक्यात फक्त कसा यानं चक्राही मारले तो मोठ्या मोठ्या लोकांच्या घरी मारले, भेटला नाही. और दुसरी गोष्ट का त्याच्या कापूस तळणीत खासदार निधीतून कामं दाखवून द्यावे. या गावात ज्या गावात तुम्ही इंटरव्ह्यू घेऊन राहिले त्या गावात एकही काम नाही. खासदार बदलणार. खूप खूप धन्यवाद. या इकडे. या. बीजेपी अपनी बीजेपी. नवनीत राणा खासदार बनवता यावेळेस? बिलकुल बिलकुल. हो, बेशक. वर तेच आपली मोदी. धन्यवाद. या इकडे. क्या बोलते चाचा? क्या बोले सुना? मतदान है बात 26 तारीख को. क्या बोलते? क्या बोलेंगे? तो वही है जो काम करेगा वो हमारा गली है. काम की करेंगे ना अभी तक के. अब दावा कर रहे बा, मैं ये करूंगा, मैं वो करूंगा. क्यों नहीं करता? फलाना करूंगा. काबू चलने में कम से कम 11-17 लोगों की बावड़ी है. एक भी काबू चलने में आगे देखी नहीं. अपने अंजनगांव का सबसे बड़ा गाँव है. सबसे बड़ा गाँव है. एक भी अभी तक आगे देखी नहीं काबू चलने में. नवनीत राणा ने. अरे बताना बोलना कौन? अपने दरियापुर अंजनगांव के आमदार बड़वंत बाबू देंगे चुन के हम. वंचित बहुजन आघाड़ी वो सब उनको दे देंगे, भिड़ा दे उनका. बहुजन आघाड़ी इस बार वो भी दे देंगे. उनकी भी देखिए ना, गठबंधन में उनको भी दे देंगे. नहीं, अलग है वो. अलग है क्या? बड़वंत को देंगे अपने इसमें. चलो धन्यवाद. काय म्हणता? तुम्ही सांगा बा आता काय कसा खासदार पाहिजे? खासदार जनतेच्या हिशोबाचा पाहिजे बा आपल्याला. झालं मग. कोणा जनतेच्या विश्वासाचा? आता कशा सर खुर्ची हवा आपल्या त्याच्या जनतेचं हित पण त्या आपला विचार करू आपण. काय वाटतं कोण पण येईल? नाही, आम्ही आता कसा विचार करून हे करू, वोट करू. विचार करसा 25 तारखेपर्यंत. विचार करू. मतदान. हो, सकाळी जलपान मग मतदान. बिलकुल. धन्यवाद. काय म्हणता?
आणि दिनेश भाऊ पाहिजे. नवीन चेहरा पाहिजे. काय झालं, काय केलं आपण बळवंत वानखळी पाहिले, नवनीत राणा पण पाहिलेला आहे, पण मी माझं म्हणणं आहे दिनेश भाऊ. काय वाटतं काय केलेलं आहे दिनेश भाऊ पण भरपूर कार्य आहे त्याचं अमरावतीमध्ये मी जाऊन पाहिलं. प्रॉपर अमरावती. हो प्रॉपर. खेडे भागात कसं होईल आपल्या खेडे भागात ना आता करती नसते काम. नवीन चेहरा पाहिजे ना. नवीन चेहरा काय तो बच्ची भाऊन जेवढं कार्य केलं तेवढं आजपर्यंत कोणी नाही केलं. कास्तकारासाठी शेतकऱ्यासाठी म्हणून आमचं तसं थोडंसं बच्ची भाऊच्या नेतृत्वात आहे नाही. अजून झालं नाही, अजून विचार करून फक्त बच्ची एकच माणूस उरला संसदेत म्हणजे कसा सहभाग घेणार कास्तकाराचा, म्हणून आम्हाला विचार करून वोटिंग करणं यावेळेस. हा बनवसान खासदार. अरे वा, विचार करून खूप खूप धन्यवाद. एक गोष्ट आमच्या गावात त्यांना बळवंत भाऊनं म्हणजे कमी जास्त 2 करोड रुपये दिलेले आहे. 2 करोड रुपये. हा, कापूस तळलेले म्हणजे आम्हाला सहकार्य आहे त्यांच्या ग्रामपंचायत. कशा 2 करोड काय? अरे आतापर्यंत पहिले आम्हाला सामान्य फडातून निधी निवडून आणून दिला, ते इथून आपल्या लड्डा सरच्या घरापासून तो नारायणपुरापर्यंत रोड दिला करून, त्यातून पाहिला तो म्हणजे कोणत्याही कामाला आम्हाला हे नाही आहे, म्हणून बळवंत भाऊच्या सपोर्ट मध्ये आम्ही. खूप खूप धन्यवाद. काय म्हणते आपण? बस काही बढिया. तब्येत पाणी माझा खासदार पाहिजे. हा, बळवंत भाऊ पाहिजे, खासदार बनले पाहिजे. खूप खूप धन्यवाद. क्या हो गया? कुछ नहीं, अपने गांव की नहीं है ना. कौन गांव के बाबा? पांडरी. बस बहुत नजदीक गाँव है मेरे. कैसा खासदार होना कुछ है? इनसे पूछो. खासदार क्या, खासदार काम करने वाला हो ना अपन को. क्या बोलता, कौन काम कर सकता? वैसे तो बोल नहीं सकते कौन कर सकता है, लेकिन काम करने का अभी तक किसी ने काम नहीं किया ऐसा. अभी तक किसी ने काम नहीं किया ऐसा कि अपन बोल सकते कि यही होना करके. अभी देखेंगे अभी क्या होगा तो समय पे. काय म्हणते आबा? काय रंग काय कोणाला आहे काय काम झाले पाहिजे. हा, या वर्षी रस्ता उन्हाळा नाल्या यायची काम भेटून आले मोदी. विकास होऊन राहिला. हा, विकास होणार. पंतप्रधान बनते डबल. आता डबल कोण आहे काय चर्चा व्हायची आहे. असं वर कोण पाहिजे? आणि वर जो तुम्ही ठरवांचे तुम्ही आम्हाला सांगा नाव तर अगदी जमीन चिंता. बरं ठीक आहे, मग मी सांगेन तुम्हाला. जो हनुमान चालीसा पढ़ के पूरे जातिवाद फैला है ऐसा आमदार खासदार हमको नहीं होना. नहीं होना. जात वाला नहीं होना. जात वाला नहीं होना. अभी का जात वाला होना हमको. अभी जो खासदार है वो जात वाली है. पक्की जात वाली है. क्या लगता क्या करा है उन्होंने? ऐसा ये करा है, दंगे करे सिर्फ, उसने बाकी कुछ नहीं करा, इसके अलावा कुछ नहीं करी. अमरावती में दंगे कराओ, इधर दंगे कराओ, जातिवाद की बातें कराओ, ये कराओ, ऐसे लोग नहीं होना. और जो पैसों के लिए बिक जाए वो तो खास करके नहीं होना. पैसे के लिए बिकने वाले पूरे के पूरे जो है खासदार है, आमदार है, पूरे टोटल तुम्हारे सब तब बिके हुए. फिर आप किस पे विश्वास करते? फिर बढ़ा वो विश्वास करते हम. अभी रवि राणा ने बीच में कुछ भी नहीं करी. रवि राणा का नाम भी मत लो, बोलो भी मत, उसके बारे में शब्द भी मत बोलो. नहीं नवनीत राणा की बात. नवनीत राणा की, रवि राणा भी वही है. नवनीत राणा उसने खुद के पति को छोड़ दी. खुद के पति को छोड़े उसने इस्तीफा दी परसों के दिन. तुम्ही तुमच्या याच्यात राहत नाही सध्या पक्षात राजीनामा दे दिया उसने. ऐसे इंसान पर क्या विश्वास कर? रवि राणा ने अभी हम पत्रकार है जब तो बोल रहे हैं. रवि राणा ने बीच में कहा था कि भाई यशोमती जो है ये भी बीजेपी के संपर्क में, ये भी पक्ष प्रवेश कर. तो किसको बोल सकते? मैं कुछ बोलेंगे, मैं भी बीजेपी के, मैंने तो ईडी रखी. ईडी से डरना पड़ता. पहले मैं बीजेपी में चल जाओ, पैसे ज्यादा कराएंगे तो हम बिक रहे. फिर क्या लगता है? 2-4 खोके दे दो हमको. जितने थे शिवसेना में भर्ती उद्धव ठाकरे की, सबका सब कुत्ते के जैसे बिक गए. सब ईडी का धाक है. ईडी का धाक है, बाकी काय का धाक नहीं. क्या लगता है यशोमती को भी ईडी लग सकती? इसको भी लग सकती. जो पैसा खाएंगे उसको ईडी लगेंगी. यशोमती जा सकती? नहीं, वो तो गारंटी नहीं बोल सकते हम. तो खाई होंगी तो जाएंगी, नहीं खाई होंगी तो नहीं जाएंगी. ऐसा है. इस बार अपने को खासदार बदलने का 100% बदलने का. खूब खूब धन्यवाद. सबका सहयोग होना हमको, बस सबका सहयोग होना. क्या लगता है बच्चों का सहयोग मिलेगा? मेरे को नहीं लगता बच्चों को नवनीत राणा को देंगे सहयोग. नहीं देते हो. नहीं, क्योंकि उन्होंने जो सीट खड़ी करे उसका जो मतदान है पूरा उद्धव ठाकरे यानी महाविकास आघाड़ी का मतदान है. फिर महाविकास आघाड़ी का ही अगर मतदान कांग्रेस को कम हो जाए उसका, फिर इसका फायदा किसको मिलेगा? कांग्रेस को. कांग्रेस को कैसा मिलेगा? आघाड़ी वो तो मिलना है, मायावती को मिलना है. महायुति को जो बताओ. फिर क्या लगता है? नहीं, नवनीत राणा को तो मिलने को नहीं. उन्होंने मिलेगा ना. ये मगर ऐसा करे तो मिलेगा. फिर इसके लिए करना जरूरी है. बच्चों को भाजप के जाने वाले हैं. खूप खूप धन्यवाद. मतदान आहे अमरावती लोकसभा मतदारसंघाचं. काय वाटतं कसा खासदार पाहिजे अमरावतीसाठी? नवनीत राणा पाहिजे. नवनीत राणा पाहिजे. यावेळेस खासदार बनल्या पाहिजेत. बनतात.
देशाचे पंतप्रधान आहेत नरेंद्रजी मोदी. काय वाटते कसा कार्यकाळ सुरू आहे? एक नंबर काम आहे. नंबर तुम्ही साथ आहे. हाँ 2024 का चुनाव आने वाला है, क्या लगता है कैसा खासदार होना अमरावती के लिए अपने? अब खासदार क्या होना तुमको दिख ही रहा है, जो करेगा वो खासदार लेगा। क्या लगता कौन कर रहा? कौन कर रहा है? ये जो आमदार जो है बलवंत वो वानखड़े ये इसको हमको चुन देना है। जो सत्ताधारी है जो बीजेपी है तो ये तो इसके तो बोल रही है अमरावती दरियापुर के बाहर अंजनगांव के बाहर इनको ज्यादा कोई पहचानता नहीं। ऐसा क्या मालूम पड़ता कौन पहचानता तो मालूम पड़ेगा। वंचित बहुजन आघाड़ी की भी सीट है इस बार, वही ना प्रकाश भाऊ अम्बेडकर इनकी। वो तो आपको जिले हम आपको जिले का थोड़ी जमता हमको विधानसभा दरियापुर का होना ना। कांग्रेस का खूप खूप धन्यवाद. काय म्हणता दादा? 2024 लोकसभेचं मतदान आहे, काय वाटते कसं खासदार पाहिजे? लोकसभेचं मतदान आहे, काय वाटते कसं खासदार? 2024 पंतप्रधान पाहिजे मोदी पंतप्रधान पाहिजे देशाचे. मग त्याच्यासाठी निवडून कोणाला द्यावं लागेल? बीजेपीला. मग नवनीत 100% निवडून येते. 100% 1.5 ते 2 लाख मतांनी निवडून येते. 1.5 ते 2 लाख मतांना नवनीतजी राणा 100%. हे जर व्हिडिओ पाहिला तर बोलायला तुम्हाला मी येतो ना बोलायला. सत्कार घेतील तुमचा त्या 100%. मोदीजी अनेक जाहीर सभा म्हणतात, अबकी बार 400 पार. अरे बात अमरावतीचीच नाही, ते पुऱ्या महाराष्ट्राचे स्टार प्रचारक बाई आहे. स्टार प्रचारक बाई आहे. विकास होऊन राहिला 100% विकास होऊन राहिला. 100% हो. आता ते दिनेश भाऊ उभे राहिले म्हणून ते तिथे थोडं मतं कमी होतील, नाही तर ते 3 लाख मतांनी निवडून आली असती. दिनेश भाऊ उभे राहिले म्हणून त्याचे मतं कमी होतील, नाही तर 3 लाख मतांनी निवडून आली असती. दिनेश भाऊ यांना महाविकास आघाडीतल्याच काही उद्धव ठाकरेच्या गटाचा पाठिंबा आहे. चलावत राहील ते. शेवटी वरती कोण पाहिजे? मोदी. वर मोदी पाहिजे. खाली मारायला लागतील ना तिला. कोणी असो बीजेपीवर राणा पाहिजे यावेळेस. 100%. खूप खूप धन्यवाद. पैसे डलवाते क्या सबसे? नहीं हो. मतदान है काय के लिए? मतदान है अभी 26 तारीख को. अच्छा, क्या लगता कैसा खासदार होना? खासदार का क्या है, देखेंगे. अभी फर्स्ट टाइम वोटर है. फर्स्ट टाइम वोटर है. हाँ. फिर शुरुआत तो अच्छी करना पड़ेगा. हाँ, अभी देखेंगे कैंडिडेट कौन खड़े रहते हैं. अभी तो नॉमिनेशन ही चालू है. नॉमिनेशन 4 हो गए. 4 हो गए, अभी पूरे नॉमिनेशन होने बाकी है. होने के बाद में ठहराएंगे. अभी कुछ ठहराया नहीं. क्या कुछ नहीं ठहरा है. अभी नॉमिनेशन पूरे होंगे, उसके बाद में देखते कौन सा क्या है, तो कौन रहते हैं क्यों नहीं है, उसके हिसाब से देखना लगेगा ना क्या गया, और अपना भी डिसाइड कर देंगे कैसे जम जाएगा. ये बात सही है तुम्हारी. तो अभी जो कार्यकाल शुरू है 10 साल का मोदी का है, उसके बाद में इससे पहले कांग्रेस थी. क्या लगता है 10 साल और कांग्रेस में क्या फर्क है? बहुत कुछ फर्क है. अब आपको भी पता है क्या फर्क है क्या नहीं है. फिर भी तुम्हारे लफ्जों में क्या बताना, सबको ही पता है. कुछ बातें ऐसी है बताई नहीं जाती ना. बातें बताई नहीं जाती. फिर भी कुछ समझना लगता है अपने को. कुछ भी बातें रहती है ऐसी बताना पड़ता है. नहीं जरूरी है, लेकिन पब्लिक का इलेक्शन आपको इलेक्शन में पता चलना है ना. इलेक्शन में पता चलेगा. खासदार कैसा होना है? खासदार तो अभी नॉमिनेशन पे होने दो ना, पता चलता है ना समय पे. धन्यवाद. इंस्टाग्राम मतदान आहे 26 तारखेला एप्रिल महिन्यात. हो. काय वाटते कसं खासदार पाहिजे? नवनीत राणा चांगले आहेत. बेस्ट. विकास सुरू आहे त्यांच्या कार्यकाळामध्ये. भरपूर. देशाचे पंतप्रधान आहेत मोदीजी. काय वाटते? 100%. 100%. 1000%. अबकी बार 400 पार होते. अबकी बार 400 पार. काय म्हणते फर्स्ट टाइम वोटर आहे काय? हिंदी में फर्स्ट टाइम वोटर है. फर्स्ट टाइम वोटर. क्या लगता है कौन होना खासदार अपने अमरावती का? नवनीत राणा. और पंतप्रधान देश का प्राइम मिनिस्टर नरेंद्र जी मोदी होना चाहिए वो. हाँ. अबकी बार 400 पार हो जाएंगे. क्या बोलते हैं, क्या मुद्दे हैं ऐसे जो आपको प्रभावित कर रहे हैं? विकास. विकास से बहुत प्रभावित है आप. हाँ. इसलिए देश में प्रधानमंत्री होना मोदी जी. हाँ. चलो धन्यवाद. विकास है, लाभार्थी है, जो पैसे आ रहे हैं, कितने पैसे आ रहे हैं काश्तकारों को, बहुत बड़ा फायदा है. बहुत उनके नेतृत्व में 10 साल में जितना पैसा नहीं आया उतना पैसा ये 10 साल में आ गया लोगों. उनका जो सपना है एक भारत विकसित भारत श्रेष्ठ भारत, बिल्कुल इसके साथ में है तो बिल्कुल कन्फर्म. चलो धन्यवाद. काय वाटतं कसा खासदार पाहिजे? आम्हाला पाहिजे भाजप. भारतीय जनता पार्टी. यावेळेस खासदार कोण होता भारतीय जनता पार्टीचा? नवनीत राणा. चांगलं काम आहे त्यांचं. विकास काम चालू आहे व्यवस्थित. चांगलं काम तिकडे यावेळेस. चला धन्यवाद. काय वाटतं कसा खासदार पाहिजे अमरावतीसाठी? खासदार बच्चू सारखा. स्वतः बच्चू भाऊ राहिलं पाहिजे का उभं? बच्चू भाऊ दिनेश भाऊले उभं केलं. मग तुम्ही कोणासोबत आहे? आम्ही प्रहार सोबत आहे. कोणी उमेदवार असो. काय वाटते नवनीत राणा आहे यावेळेस उभ्या? नवनीत राणा आहे. मग काँग्रेस ही आहे.
मग कट्टर कार्यकर्ते आहे का प्रहारचे? प्रहारचे बनले पाहिजे त्यावेळेस दिनेश भाऊ खासदार बनतील. बनतात ना, कारण त्याचं नाव नाही आहे, चर्चेत नाव नव्हतं त्याचं. चर्चेत नाही, पण बच्ची भाऊ संघ होते ना. बच्ची भाऊ संघ म्हणते कोण येते? नाही तो गळ्याचा जम्मू लागत आपल्याला. चला काय म्हणते 26 तारखेला मतदान आहे. हो आहे असं समजलं. मग कोणाचं हे करता बेळा पार? सध्या तर काही विचार झाला नाही अजून, उमेदवार कळले नाही. नरेंद्र मोदी आहे पंतप्रधान, 10 वर्ष झाले. कार्यकाळ आहे चांगला आहे. चांगला आहे. खासदार आहेत नवनीत राणा खाली. काय वाटते? मला वाटतं योग्य उमेदवार आहे. नवनीत राणा योग्य आहे. तुमचा कौल आहे यावेळेस तिकडे. हो धन्यवाद. काय वाटतं कसं खासदार पाहिजे? काय लोकसभेचं मतदान आहे, त्याचा सर्वे सुरू समोर घ्या ना. मी येतो ना. तुमचा काही कौल नाही आहे सध्या तर काही नाही. मतदान केलंच नाही याच्या पहिले कधीच? मतदान केलेलं आहे. मग किती वेळा केलंय? पाहू ना कसं कसं काय कसा खासदार पाहिजे अमरावतीसाठी? पाहू ना आता आपल्या मतानं वेळेवर. 10 वर्ष झाले पंतप्रधान आहे मोदी. मोदीच पाहिजे अजूनही. मोदीच पाहिजे डबल. बनले पाहिजे खासदार. पण बस मोदीचीच बनले. खासदार बनली पाहिजे. हो 100%. धन्यवाद. काय मतदान वगैरे करत असता? काय कसा खासदार पाहिजे अमरावतीसाठी आपल्या? सध्या नवनीत राणा आहे. राणा आहे यावेळेस बनल्या पाहिजे खासदारचा पुन्हा. कौल आहे तुमचा यावेळेस? काही हरकत नाही. यंदा पंतप्रधान कसा पाहिजे? आता तुमच्या सोयीनं कसा पाहिजे काय सांगू शकतो त्याच्या. तुम्ही काही सांगत ना. मोदी पाहिजे. मोदी पाहिजे का? मोदी तर पाहिजे पाहिजे. पंतप्रधान बनला पाहिजे पुन्हा. चला धन्यवाद. मतदान आहे 26 तारखेला. मतदान आहे 26 तारखेला. कसा खासदार पाहिजे? खासदार भारतीय जनता पार्टी. पंतप्रधान बनला पाहिजे भाजपचा. चला धन्यवाद. लोकसभा मतदारसंघाचा कसा खासदार पाहिजे? हॅलो चला स्वयंपाक झाला? मतदान आहे आता 26 तारखेला एप्रिल महिन्यात. करत असतं मतदान. काय कसा खासदार पाहिजे? काही मुद्दे आहेत का मतदानाचे? आता करणारेच पाहिजे सगळे. काय विकास करणारे? कोण करून राहिला विकास? आता काय कोण करून राहिला? मोदी तर करून राहिला. मोदी करून राहिला. पाहिजे मोदी पुन्हा एकदा. नाही तर पंतप्रधान बनले पाहिजेत. चला धन्यवाद. काही घेणं नाही. चला धन्यवाद. काय करताय? गाव कुकडे आपलं? बसा 2 मिनिटं तुम्ही. गाव कुकड्या म्हटलं आपलं. गावाचा इकडे कुकड्या जास्त गाव. काय मतदान किती वेळा केलेलं आहे आतापर्यंत? केलं बा 1 2 3 खेप केलं. 2-3च खेप केलं. अनेकदा केलं होतं. काय वाटते कोणत्या मुद्द्यावर मतदान केला? कसा खासदार पाहिजे काही आहे? खासदार सगळं कधी आहे. कसा खासदार पाहिजे सगळे सारखेच आहेत. ते सगळे सारखे एकाच माळेचे मणी आहेत. बस एकाच माळ्याची मनी आहे. ढंगणे आमच्याकडे बद्दे घे. मतदानावर बहिष्कार आहे यावेळेस. मतदान करून काही फायदाच नाही. कामाची गोट नाही. काय म्हणतो? ते मजा नाही यंदा 5 वर्षात. मजा नाही आहे. हो आता काय इलेक्शन इलेक्शनच्या वेळेस सध्या मुद्दे सांगशील तर मग जे आमचे दर्शक आहेत ते म्हणतील की बा असं खरंच व्हायला पाहिजे होतं. असं काही काय मुद्दे सांगतात दिले? मुद्दे नाहीत काही असे? काही नाही मुद्दे. काहीच नाही. वेळेवर ठरवशील. मला काही बोलायचं काहीच बोलायचं नाही. राजकारणात इंटरेस्ट नाहीये? नाही अजिबात नाही. मतदानही करत नसता यावेळी? मतदान करतो मी. मतदान करतो पण ते काही त्याच्यात काही एवढं हे नाही. चला धन्यवाद.
हाँ हाँ बोलिए. आहे ना 26 तारखेला आहे ना. खासदार होना अपने को काम करणारा पाहिजे. अमरावतीचा विकास झाला पाहिजे, सगळ्या गोष्टी बरोबर झाल्या पाहिजे आणि सगळ्या लोकांना सगळं घेऊन चाललं पाहिजे. सगळ्याला धरून चाललं. हा हा खासदार पाहिजे. काय वाटते कोण आहे असा नजरेत? नजरेत तर आता सध्या तर प्रत्यक्ष एक नवनीत राणे आहे, बळवंतभाऊ वानखडे आहे आणि दिनेश भूप आहे. दिनेश भूप असा आहे की गोरगरिबाचा कार्यकर्ता आहे, कधीही धावून पाहून येणारे माणसं आहे. आणि बळवंत वानखडे आहे माजी म्हणजे आमदार आहे चालू रनिंग मधले आणि तेही पण चांगले आहे. ते पण चांगले आहे, सगळेच चांगले आहेत. मग हा सगळंच चांगले आहे. आता अजून एक चांगला निवडा लागतो. हा निवडू आता ना पाहू ना टाइमवर कसं काय कोण कसं काय बसणार, कोण कसं काय आमच्या म्हणजे लोकांच्या कोणा भावना समजून घेणार म्हणजे सगळ्या गावाच्या याच्या त्याच्या चालू आम्ही. आता काही भावनांना काही किंमत नाही राहिली. आता काय सध्या आता आपल्याला पहिले निवडा लागते. हो ते तर आहेच, निवडू ना निवडा तर लागेलच त्यांना कोणाला कोणा येतात. आता पाहू ना आता ते अधिकार आहे. आता त्या मतदानच्या दिवशी सांगा कोणाला मारायचं आहे डिसाईड करायचं आहे. तर सध्या काही निश्चित नाही, सध्या तर निश्चित 10 वर्षाचा कार्यकाळ आहे नरेंद्र मोदीचा. नरेंद्र मोदीने जे कार्य केले आहे ते खूप चांगलेच केलेले आहे. चांगलेच केलेले आहे. हो आम्ही तर त्यांच्या म्हणजे सपोर्टलेस आहोत नरेंद्र मोदी. सपोर्टले त्याच्या उमेदवार हा उमेदवार आहे, पण आता कसं आहे हे सीट निघा दुसऱ्याची होती. हा आता ते आम्ही नाव नाही सांगू शकत तिचं, पण आता नवनीत राणाला कसा पक्ष बदलला, बीजेपी मध्ये गेले. आता पाहू त्याच्यावर काय करायचं काय नाही. तर वेळेवर ठरवू. धन्यवाद. म्हणजे मतदान आहे 26 तारखेला एप्रिल महिन्यात. काय वाटते कसा खासदार पाहिजे अमरावतीसाठी आपल्या? तो मला तर खासदार बळवंत वानखडेच पाहिजे. कारण ग्रामपंचायत सदस्यापासून तर जिल्हा सभापतीपर्यंत त्याने चांगलं कार्य केलं. तर माझी इच्छा अशी आहे की बळवंत वानखडे येणार. माझं नाव सुधीर दयाराम ढोके. येणार आहे. हो अशी काय वाटते 4.5 वर्ष आमदार राहिले आपले दर्यापूर अंजनगावचे. पण ते कसं झालं सर, झालेला आहे विकास झाला पण ते कसं वरते सरकार नसल्यामुळे तोही माणूस एकटा काय करी असं माझं म्हणणं आहे. आता जर सरकार आली बरोबर पद्धतशीर आली. आता पहिले तुम्हाला वरचं सरकार बदला लागेल म्हणजे केंद्रात काँग्रेस पाहिजे. जर बळवंत भाऊचा जर विकास कामं करायला पाहिजे त्यानं जर निधी भेटेल त्यासाठी मग तेच ना. काँग्रेस पाहिजे. आता देवाची कृपा बा द्यायचं. देवाची कृपा. मग आता कसं करा असं म्हणणं आहे बा आमचं. खासदार पाहिजे पण ते काय म्हणता सांगा आपल्याला नवनीत राणा पाहिजे बाबा. नवनीत राणा पाहिजे. गाडीचा मालक म्हणते नाही त्याला समजत नाही. आपल्याला नवनीत राणा पाहिजे ना. समजत नाही. पुढे कापूस नवनीत राणा मागं साहेब. पुढे कापूस तळणी. हा बोले नवनीत राणा. A to Z. खूप खूप धन्यवाद. हा एक मिनिट. ह्या वर्षी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार आहे आणि 400हून पार आकडा होणार आहे. खूप खूप धन्यवाद. असं तुमचं मत आहे, कौल आहे, आमचं आहेच. आणि तो 100% पंतप्रधान राहणार असा, त्याच्याशिवाय कोणताच पंतप्रधान होणार नाही. जोपर्यंत नरेंद्र मोदी आहे तोपर्यंत भारतात तोच पंतप्रधान राहणार. खूप खूप धन्यवाद. क्या बोलते चाचा? बोलो तबियत पानी क्या बोलते कैसा होना खासदार? वो नवनीत राणा छोड़ के कोई भी चलता. नवनीत राणा छोड़ के कोई भी चलता. क्या बोलते बळवंत भाऊ है, दिनेश भाऊ है? हाँ बळवंत भाऊ भी चलते, दिनेश भाऊ भी चलते, मगर वो नहीं होना. दोनों भी चलेंगे तो ऐसा एक को चुनना पड़ेगा. नहीं एक को लेंगे ना. अभी समय पे ठहराएंगे. नहीं समय कुछ नहीं होगा. समय मुसलमानों ने चुन के लाए, मुसलमानों के गान मुंगला कर रहे उसको चुन के लाए. अभी तो तुमको दूसरा चुनना है ना. नहीं कुछ नहीं चुनना. वो हमारा बळवंत भाऊ अच्छा है. हाँ वही बोल रहा मैं. दिनेश भाऊ अच्छे है कि बळवंत भाऊ? बळवंत भाऊ. धन्यवाद. क्या बोलते दादा? क्या बोलते आप जो उन्होंने बोले वो हाजी साहब ने जो बोले तो वो, मौलाना साहब ने जो बोले वो. धन्यवाद. द पीपल न्यूज टीव्ही. त्या माईक मध्ये म्हणायचं युट्यूबच्या. काय म्हणता कशाबद्दल? मतदान आहे आता 26 तारखेला अमरावतीचं. असं काय आहे काही कल्पना आहे? नाही काहीच कल्पना नाही मला. नाही काय तुम्ही इथं नसता? नाही आम्ही पाहुणे आहोत. कुठचे? दर्यापूरचे. फक्त दर्यापूरचे. आम्ही दर्यापूरचे आहोत. मग कसा खासदार पाहिजे आम्हाला? खासदार अजूनपर्यंत कसा पाहिजे हे काही ठरवलेलं नाही. काही ठरवलं नाही अजून. वेळेवर ठरवसा. हा वेळ सध्या काही चिंता नाही आहे. नाही. धन्यवाद. तिकडे आहे का? चला बस. यावेळेस मोदी सरकार. मोदी सरकार पाहिजे. हा पाहिजे. खासदार बनला 400 पार. हो तेच येते. अब की बार 400 पार. अब की बार 400 पार. मोदी सरकार. केंद्र में भी हो, महाराष्ट्र में भी हो. महाराष्ट्रातही तेच पाहिजे. हा मोदी सरकार. तुमचा हा पक्क्यात. काय विकास कामं झालेले आहे? काही खूप विकास कामं केलेली आहेत मॅडमनी. भरपूर कामं केलेली आहेत. तुमचा कौल आहे यावेळेस. हा धन्यवाद.
26 तारखेला अमरावती लोकसभा मतदारसंघाचं मतदान आहे. काय वाटते कसा खासदार अपेक्षित आहे आपल्या अमरावती लोकसभा मतदारसंघाचा? नवनीत राणा. नवनीताई राणा पाहिजे. काय वाटते जो 5 वर्षाचा त्यांचा कार्यकाळ झालेला आहे कसा कार्यकाळ झालेला आपल्या अमरावती लोकसभा मतदारसंघाचा? मस्त चांगला झालेला आहे. मस्त चांगला झालेला आहे. काय वाटते एकंदरीत आपल्या कापूसतळणी गावाचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे? कापूसतळणी गावाचा विकास झालेला आहे? नाही विकास झालेला नाही आहे, पण त्यांच्या नावावरून मी असं त्यांनी ते साड्या पांदानं हे ते ताटं वाटले का नाही. हळदी कुंकाचा जो कार्यक्रम त्याच्यामुळे प्रसिद्ध झालेले आहे. हळदी कुंकाचा कार्यक्रम घेतला त्याच्यामुळे त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. आणि याच मुद्द्यावर तुम्ही मतदान करणार आहात? नाही आमचे रस्ते करून द्या बरोबर, आणि आमच्या गावात त्यांना बोलावा. मी अमोल वामनराव सगणे, त्यांना माझी भेट घ्यायला लावा. मी माझ्या गावातलं सगळं दाखवून देतो त्यांना, रस्ते दाखवून देतो, सगळं दाखवून देतो. आता प्रचाराला येतील ते आपल्या कापूसतळणीमध्ये? हो. मग मी बोलीन त्यांच्यासोबत. काय बोलाल? त्यांची सभा आहे ना कापूसतळणीमध्ये, आणि त्यांची सभा राहीन तर त्यांनी फक्त मला बोलावा, अमोल वामनराव सगणे यांना. हो. काय वाटतं 10 वर्षाचा कार्यकाळ मोदीचा कसा? मी त्यांना माझं गाव दाखवून देईन. 10 वर्षाचा कार्यकाळ मोदीचा कसा आहे? मोदीचा चांगला आहे, चांगलं काम आहे. बीजेपीचे उमेदवार आहेत त्या नवनीत. त्यांनी बीजेपीचं तिकीट घेतलेलं आहे. आणि त्यांनी तिकीट घेतलेलं आहे, फक्त त्यांनी आमचं गाव चांगलं करावं अशी फक्त अपेक्षा आहे. अपेक्षा नाही, आशा आहे नाही. त्यांनी आमचं गाव चांगलं करून दाखवावं. मरेपर्यंत त्याच येतील. मरेपर्यंत. तुमचा कौल आहे यावेळेस बीजेपीच्या इकडे? बीजेपीच्या इकडे कौल म्हणजे मोदी आमचं हेच आहे, मायबापच आहे. मायबाप आहे मोदी म्हणून पाहिजे केंद्रात. ठीक आहे. हो, धन्यवाद. केंद्रात पाहिजात त्या, आणि त्यांनी माझ्यासोबत फिरावं कापूसतळणीत. अमोल सगणे यांच्यासोबत फिरावं. मी त्यांना सगळं दाखवून देणार आहोत. हो. म्हणजे काय समस्या आहेत गावाच्या त्या दाखवून? रस्ते आमचे असा धक्काही लागला नाही पाहिजे कोणाले. हायवे चांगले हायवे सारखा बनला पाहिजे. रस्ता चांगला बनावा, आणि शेतीच्या इकडे लक्ष द्यावं. आणि विमा हे ते सगळं काहीच नाही भेटत आम्हाला. भेटलं पाहिजे. सगळं भेटलं पाहिजे म्हणून नंतर तुम्ही त्यांचा साथ द्या. हो. चला, धन्यवाद.